गुड मॉर्निंग. आत्ताच मनोहर सरांनी माझी ओळख तर करून दिली, पण तरी माझ्याबद्दल थोडक्यात सांगतो. मी किरण सोनार, प्रॉपर धुळ्याचा आहे, पण गेली 10-12 वर्ष मी न्यूट्रिशनल फील्डमध्ये काम करतोय. आणि आपण सगळ्यांनी बऱ्याच वेळा हायवेवरती कार चालवताना वगैरे बऱ्याच ठिकाणी आपण बघितलंय, एक वाचलंही बऱ्याच वेळा तो शब्द, जल हे जीवन आहे. जल हे जर जीवन आहे तर खरंच आपण त्याला त्या अँगलने बघतो का, हा सगळ्यात पहिला विषय. आणि दुसरा, आज मी जे काही तुम्हाला सांगणार आहे किंवा जे आता तुम्ही बघतात की इथे बरेच ग्लास आहे वगैरे, प्रश्न निर्माण झालेच असतील की हे कशाबद्दल बोलतोय. समोर इथं एक स्लाइड दिसते, पाणी आहे, आणि तुम्ही वाचलंही असेल की चेंज युअर वॉटर चेंज युअर लाईफ. हा जो विषय आहे की खरंच पाणी आपल्या जीवनामध्ये बदल घडवून आणू शकतं का, या प्रश्नाचं उत्तर मे बी या पुढच्या येणाऱ्या 20 ते 25 मिनिटं, मी जास्त वेळ घेणार नाहीये, 20-25 मिनिटांमध्ये तुम्हाला हे समजणार आहे. मे बी यातल्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहितीही असतील, तुमच्यासाठी नवीन नाही. फक्त हे बघत असताना एखाद वेळेस काही रिकॉल होतील तुम्हाला आणि लक्षात येईल की अरे हा, हे मला माहिती होतं पण मी हे अंमलात आणलं नाही, आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये वेगळा काहीतरी निर्णय घ्यायला तुम्हाला सपोर्टिव्ह होईल. त्यासाठी ही इन्फॉर्मेशन आहे. सो आपण सुरुवात करूया की पाणी आपल्या आयुष्यात किती महत्वाचं आहे. थोडंसं कॉन्सन्ट्रेट केलं इथे कॉम्प्युटरवर तर बेटर आपल्याला यातनं समजून घेता येईल. छोट्या काही स्लाइड्स आहेत, त्याच्यात मी समजवण्याचा प्रयत्न करतो. आता प्रत्येकाला माहिती आहे आपलं शरीर जे आहे अवयवांनी बनलंय, परंतु हे अवयव जे आहेत ते काही टिश्यूने बनलेले असतात आणि टिश्यू हे सेलने बनलेले असतात. जवळपास 30 ट्रिलियन सेल आपल्या प्रत्येकाच्या बॉडीमध्ये आहेत. आणि जे काही आजार किंवा जे काही डिसीज आहेत याचं जर मेन कारण बघितलं तर ऑर्गन, परंतु या ऑर्गनचं मेन मूळ जे आहे ते टिश्यू आहेत, सेल आहेत. आणि हे सेल जर हेल्दी असले तर डेफिनेटली आपले आजार बरं होण्यासाठी मदत होते. त्यामुळे आपला मेन उद्देश असला पाहिजे की आपले सेल कसे हेल्दी असले पाहिजे. मग या पाण्यातनं आपले हे सेल कसे हेल्दी होतील, कसे हेल्दी राहू शकतील, याच्यावर आपण चर्चा करू. परंतु प्रत्येकाला आपली हेल्थ चांगली ठेवणं हे प्रत्येकाची इच्छा असते, आणि त्याच्यासाठी आपण आता तर प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे, सोशल मीडिया आले, आणि त्याच्या माध्यमातून खूप काही इन्फॉर्मेशन आलेली आहे. पूर्वी आजारी किंवा काही डिसीज आले की आपण डॉक्टरकडे जात होतो, आता लोक मोबाईलमध्येच बघतात. मे बी तुम्ही सगळेजण, आपण सगळे तेही करत असेल. फूड हा सगळ्यात मेन पार्ट आहे ज्याच्यासाठी आपण लक्ष देतो. फूडवरती आता बरेच लोक विचार करायला लागले की काय खायचं काय नाही खायचं. दुसरं, योगा. बऱ्याच ठिकाणी जिम, तुमच्या एरियामध्ये सुद्धा बरेच जिम आता वाढलेले आहेत. जे पूर्वी आपल्याला थोडे मोजके दिसत होते, आता त्यांचा प्रचार वाढलाय. आणि काही लोक असे आहेत की जे काही ठराविक दिवसानंतर, म्हणजे मंथली म्हणा, 3 महिन्याने, 4 महिन्याने, 6 महिन्याने, ऍटलीस्ट वर्षातनं एकदा तरी जिथे शुद्ध हवा मिळेल अशा ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतात आपल्या फॅमिलीला. मे बी तुम्ही सगळे गेले असाल, राईट. हे तर आपण बघतोच आहे. पण याच्यामध्ये सगळ्यात मेन म्हणजे लेट्स डिस्कस वॉटर. आपण काय करणार आहे, आज पाण्याबद्दल बोलतोय. तर पाणी तुमच्या माझ्या शरीरामध्ये जवळपास 70%. मी शिकलोय, आपण प्रत्येक जण, पृथ्वीवरती 30% जमीन पण 70% पाणी आहे. आणि तीच गोष्ट आपल्या शरीरात पण आहे. जे नेचरमध्ये, आपलं शरीर नेचरशी कनेक्ट असलं पाहिजे, देवाने तसं आपल्याला घडवलंय. आपल्या शरीरामध्ये पण 30% हा जे फूडचा वाटा आहे, पण 70% पाण्याचा आहे. आणि गेली बरीच वर्ष, बरीच दिवस आपल्या पहिल्या आयुष्यात आपला मेन फोकस हा डाएटवरती होता. खरंच पाण्यावर विचार केला का, ज्याचा 70% आपला वाटा आहे आपल्या शरीरामध्ये? आपण त्याच्यावर कधी विचार केला नाही. मे बी या प्रत्येक ऑर्गन मध्ये बघा, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की कुठल्या ठिकाणी किती पर्सेंटेज वॉटर आहे. इव्हन पंचतत्व, तुमच्या माझ्या प्रत्येकाने आपण बालपणापासून ऐकलंय. आपल्या जुने जे घरातली मोठी मंडळी आहेत त्यांच्याकडनं पंचतत्व. ह्या पंचतत्वामध्ये हे अग्नी, वायू, पृथ्वी, नेचर, इव्हन वॉटर, 70% बघा पाण्याचा वाटा, आणि उरलेली 4 जी आहेत हे 30% येतात. म्हणूनच आज आपण ह्या पाण्याचा विचार करायला इथे बसलो आहोत, जाणून घ्यायला की नक्की जीवन म्हणजे काय, जिवंत, मृत नाही. आणि ज्याला जीवन आहे त्याला मृत आहे. म्हणून पाणी हे मृत होऊ शकतं, पाणी हे मृत असू शकतं, मरू शकतं. पण ते कसं हे आपल्याला ओळखता येत नाही, ते आज आपण इथं बघणार आहोत.
प्रत्येक ह्या पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला लक्षात येईल. ज्यावेळेस सिव्हिलायझेशन म्हणजे ज्यावेळेस सुरुवात झाली सगळीकडे वस्ती वसायला, त्यावेळेस वाहत्या पाण्याच्या किनारी नदी जी वाहत होती त्याच्या बाजूला शहरं असायची. बऱ्याच लेडीज जुन्या काळात तिथं नदीवरनं वाहतं पाणी असायचं आणि तिथे पाणी घेऊन यायचे घरी. हा प्रकार जसं जसं पुढे गेला, शहरं वाढायला लागली, मग इथे टाक्या सुरू झाल्या मोठ्या मोठ्या. प्रत्येक कॉलनी आली, नवीन एरिया झाला की एक वॉटर टँक तयार होते उंच, आणि तिथून तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या घरी पाणी येतं. अजूनही हे मोठ्या प्रमाणात झालं. तुम्हाला मला सगळ्यांना माहितीये, नद्यांमध्ये पाणी आता फॅक्टरीचं पाणी म्हणा, कुठल्या नाले आहेत याचं पाणी तिथं जायला लागलं, पाणी थांबायला लागलं एका ठिकाणी. मग ते पाणी कुठले तरी वॉटर टँक जे असतात जिथं वॉटर क्लीन केलं जातं, हा जो आहे असे मोठे मोठे हौद, जवळपास 20-20, 25-25 फूट स्क्वेअर फीटचे मोठे हॉल असतात, त्याच्यामध्ये पाणी स्टोअर केलं जातं. आणि ह्या पाण्यामध्ये तुरटी, आपण पूर्वी बघा आपल्या घरी पण आई तुम्ही प्रत्येकाने केलेलं आहे की बादली किंवा माठामध्ये तुरटी फिरवली की जो गाळ असतो तो खाली बसतोय, मला माहितीये. तसं मोठे मोठे स्लॅब या पाण्यात टाकले जातात आणि याचा गाळ जो काही खाली बसला 2-3 दिवसानंतर की हे पाणी बाहेर काढलं जाऊन त्यामध्ये आपलं हे टाकलं जातं, काय म्हणतो आपण, आय थिंक मी विसरलो, पण तरी सुद्धा तो लिक्विड याच्यात टाकलं जातं आणि मग आपल्याला शुद्ध पाणी आपल्याला मिळतं. हे या ठिकाणी. पण हे पाणी जेव्हा आपल्यापर्यंत पोहोचतं, तुम्हाला मला डोळ्याला दिसायला क्लीन दिसतं, परंतु हे ज्या पाईपलाईन मधून येतं ती पाईपलाईन बऱ्याच ठिकाणी गटर्स मध्ये गेलेली असते किंवा बऱ्याच ठिकाणी फुटलेली असते. इव्हन ज्यावेळेस पाईपलाईन केली जाते तर 20-20, 25-25 वर्ष तुमच्या एरियातही कधी पाईपलाईन बदललेली बघितली नाही. ती पाईपलाईन आतमधून अशी असते. आणि म्हणून जिथे पाणी शुद्धीकरण होतं, जे तुम्ही जर त्या ठिकाणी गेलात ना, इतका स्मेल येतो, अक्षरशः मेलेल्या माशांचा वास कसा असतो तशा पद्धतीचा स्मेल इथे येत असतो आपल्याला. आणि तुम्हाला त्यावेळेस वाटेल की अरे आपण कुठलं पाणी पितो. सगळेजण जात नाही, पण कधी वेळ मिळाला तर नक्की जा, बघा की आपल्या आयुष्यात जे आपण पाणी पितोय ते किती महत्वाचं आहे. हा एक कन्सेप्ट तुम्हाला लगेच दिसतही असेल. आणि हे आपल्याला माहिती की आपण नेहमी काय बघितलंय, खराब गढूळ पाणी जे असतं ते प्यायचं नसतं, आपल्याला शुद्ध पाणी प्यायचं असतं, क्लीन वॉटर. पण ज्यावेळेस क्लीन वॉटर टेस्टिंग केलं जातं लॅबमध्ये, त्याच्यामध्ये कळतं इथं मायक्रोक्रोब्स जे काही बॅक्टेरिया किती पद्धतीने आहेत आणि ते आपल्या शरीराला किती घातक, हे डोळ्याने दिसणार नाहीये, पण इथे लॅबमध्ये तुम्हाला ते कळतं की आपलं पाणी कसं आहे. त्याच्यासाठी मागच्या गेल्या 15-20 वर्षापूर्वी प्रत्येकाच्या आपल्या घरी डेमो झालेत, तुम्ही ऐकलं असेल. हे जे पाणी शुद्धीकरण करण्यासाठी हा एक पर्याय आला ज्याला आपण आरओ, येस करेक्ट, आरओ, तुम्ही तुमच्या लक्षात आलंच. आरओ म्हणजे काय, रिव्हर्स ऑस्मोसिस. याने काय होतं की तुमचे माझ्या घरातले जे पाणी आहे त्यातले जवळपास 90 ते 92% हे मिनरल्स बाहेर निघतात. टीडीएस कमी केला जातो, पाण्याची चव आपल्याला जसं हे पाणी आहे पॅकेज वॉटर याची जसं क्लीन दिसतं आणि याची टेस्ट अशी आपल्याला टेस्ट हवी, म्हणून या पद्धतीने याचा टीडीएस कमी केला जातो. कारण पाणी कुठनं घेतोय आपण, एकतर जे कॉर्पोरेशनचं पाणी येतंय किंवा तुमच्या माझ्या घरी जसं विहिरी कोणाच्या घरी असतात, कुठं बोरवेल असतं त्याचं पाणी आपण घेतोय. ते पाणी कधी कधी जड असतं का, तर त्याच्यामध्ये हेवी मिनरल्स असतात आणि ते घातक आहे शरीराला. हेवी मिनरल जे 200-300 टीडीएसचं असतं, पाणी जड असतं, पचवायलाही घातक असतं. म्हणून हा आरओ कन्सेप्ट आला 15-20 वर्षापूर्वी. बसलाय तुमच्या घरी, येस करेक्ट मॅडम. परंतु तुम्ही जर बघितलं मागच्या आता काही वर्षांपूर्वी जेव्हा हे आरओ आलं आणि WHO चे काही रिसर्च आले, व्हॉट्सअपला पण आलं होतं, बऱ्याच ग्रुपमध्ये आलं असेल की आपल्या शरीराला घातक कसं आहे. कारण याच्यातले बरेच मिनरल्स आपल्या शरीरात निघाले की आपल्या शरीराचे संदेशवहन होतं. हे काही लोकांना, जसं अगदी थोडक्यात उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर तुम्ही मी लहानपणी आपण खेळलोय विट्टी दांडू, बॉल फेकल्यानंतर तुम्ही तो कॅच करतात. पण आता काही मुलांमध्ये WHO ला असं लक्षात आलं की ज्यावेळेस बॉल फेकला की तो पकडताना त्या मुलाचा जो ग्रास्पिंग पॉवर आहे, तो संदेश आहे की त्याच्या माइंडने ते रीड करणं की बॉल पकडायचा, पण त्याच्या इशारे तेवढे होत नाही. हा मेसेज जो डिलिव्हर होतो ना शरीरातला, याच्यासाठी अडचण निर्माण होते. आणि म्हणून त्यांच्या लक्षात जेव्हा आलं की हे जे आरओ वॉटर जे आहे, आरओ ट्रीटेड, हे आपल्या शरीराला घातक आहे. आणि म्हणून बाहेर देशात, म्हणजे इंडियाच्या बाहेर बऱ्याच काही कंट्रीज आहेत ज्या ठिकाणी आरओ बॅन आहे.
आणि आपल्या इंडियात ते सर्रास आहे. तुम्हाला मला माहिती बऱ्याच अशा ॲलोपॅथी ड्रग्ज आहेत जे बाहेर देशात बॅन आहे, पण इथं सर्रास काउंटरवरती मिळत आहे. पण शेवटी विचार करणं तुमचं माझं काम आहे. आपल्या हेल्थला जे चांगलं आहे ते आपण घ्यायचंय. बाहेर दुनियामध्ये काय बॅन आहे ह्याचा तर आपण अभ्यास केलाच पाहिजे, पण आपल्याकडे जे चांगलं आहे ते आपण आपल्यासाठी घेतलं पाहिजे. काय दिसतंय? एक थांबलेलं पाणी आणि वाहतं पाणी. तुम्ही बऱ्याच वेळा म्हणही ऐकली असेल, जो बहता है वो अच्छा है, जो रुका है वो सडा है. ये सडा हुआ पाणी. आणि बऱ्याच ठिकाणी जे तुम्हाला आपल्याकडे कॉर्पोरेशनचं जे पाणी येतं ते असं अडवलं जातं नद्यांमध्ये, आणि तिथून ते वॉटर ट्रीटमेंटसाठी तिथनं उचललं जातं, आणि त्याच्यामध्ये ते तुरटीचे स्लॅब आणि त्याच्यामध्ये तुमचं क्लोरीन, मी विसरलेलो शब्द क्लोरीन, तर ते क्लोरीन त्यात ऍड केलं जातं आणि त्यानंतर आपल्यापर्यंत ते पाणी येतं. पण हे वाहतं पाणी बघा, डोळ्याला सुद्धा दिसायला कोणतं चांगलं वाटतंय तुम्हाला? हे वाहतं पाणी सुंदर आहे ना. आता काही असे सोर्स आहेत जगामध्ये की जे मॅनमेड नाही आहेत. त्याचे ते पाणी कुठून आलंय काय आलंय अजूनही ते कळत नाहीये. पण जगातले असे ह्या पृथ्वीवरती फक्त 5 असे सोर्स आहेत. यातले मे बी तुमच्या परिचयातले आणि एकतर तुमच्या माझ्या सगळ्यांच्या परिचयात प्रत्येकाच्या देव्हाऱ्यामध्ये त्याचं पाणी आहे, जे गंगोत्री. मे बी बाकी नावं तुमच्यासाठी नवीन असतील, पण हे जे गंगोत्री हे सगळ्यांनी ऐकून आहात. इथलं पाणी तुमच्या माझ्या घरी बॉटल भरून ठेवली ना, 10-10, 15-15 वर्ष यात जंतू येत नाही. हे जे पाणी आहे तसंच इथे हुंजा व्हॅली POK या ठिकाणी सुद्धा एक पाणीचा असा सोर्स आहे की ज्या ठिकाणचं पाणी इतकं शुद्ध आणि इतकं परफेक्ट आहे, ज्याला लाईव्ह वॉटर म्हटलं जातं. जमजम मुस्लिम धर्मामध्ये मक्का मदिनाला जी लोक जातात, आपण जसं गंगेचं पाणी आपण गोमुखाचं जे पाणी म्हणतो तिथं शुद्ध वॉटर आणतो, तसं ती लोक ते पवित्र पाणी आणतात. त्याच्यानंतर तुमचं मेक्सिको मध्ये आहे आणि फ्रान्समध्ये. तर ही अशी 5 सोर्स आहेत. पण हे केव्हा लोकांच्या नजरेत आले हे 5 सोर्स? हे रिसर्च मध्ये केव्हा आलं? 1950 साली. आपला भारत तर 47 ला आपण स्वतंत्र आलो, पण 1950 साली जपानवरती हिरोशिमा नागासाकी मध्ये बॉम्बस्फोट झाला. आपण ऐकलेली हिस्ट्री. आणि त्या ठिकाणी ती जी लँड, ती जी सॉइल जे खराब झालं, तिथला हवा दूषित झाला आणि तिथल्या प्रत्येकाच्या शरीरावर इतका वाईट परिणाम झाला की येणाऱ्या पुढची पिढी सुद्धा दूषित व्हायला लागली. त्यांचे अवयव खराब व्हायला लागले, त्यांना वेगवेगळे आजार निर्मिती झाली. आणि म्हणून जपानने तेव्हापासून रिसर्च सुरू केला की ह्या एरियात जी लोक राहतात त्यांची हेल्थ हे आजारी उशिरा पडतात आणि ते जास्त वयापर्यंत जगतात. मग असं काय तिथं आहे, तिथल्या पाण्यामध्ये असे कोणते कंटेन आहेत, त्या पाण्यामध्ये असं वैशिष्ट्य काय आहे, याच्यावर रिसर्च सुरू झाला. आणि रिसर्च 1-2 वर्ष नाही सर, जवळपास 50 ते 74 म्हणजे 24 वर्षाचा रिसर्च आहे. विचार करा, जी गोष्ट 24 वर्षाचा रिसर्च आहे म्हणजे त्याच्या मागे किती मोठं सायंटिस्ट जे आहेत किंवा जी काही टीम आहे त्यांनी किती मोठा अभ्यास केलेला असेल. आणि 74 मध्ये एनर्जिक म्हणून जी कंपनी आहे, ह्या कंपनीने एक रिसर्च करून एक डिव्हाइस बनवला गेला. हा डिव्हाइस एका दिवसात तयार झालेला नाहीये, वेगवेगळे प्रकार त्याच्यात आले आणि फाईन प्रोडक्ट एक डिव्हाइस जो तयार झाला तो 74 साली. आणि हा डिव्हाइस स्पेशली मिरॅकल वॉटर मध्ये जसं पाणी इथं मिळतं त्या पद्धतीने तुमचं जे पाणी घरात येतंय या पाण्याला आपण या पद्धतीने करू शकतो. आता गंगोत्रीला तुम्ही मी जाऊन राहू शकतो का? जाऊ शकतो. फिरायला जातील आपण 2-4-8 दिवस तिथे राहू, 2-4-8. पण आपल्या अख्ख्या आयुष्यात जर आपल्याला ते पाणी हवं असेल, तिथल्या लोकांसारखी हेल्थ हवी असेल, तर ते पाण्याची पाईपलाईन आपल्या घरापर्यंत पाहिजे. पॉसिबल आहे? नाही. मग त्याचं सोल्युशन आपल्याला या डिव्हाइस मध्ये मिळेल. जे आपल्या घरात पाणी आहे त्या पाण्याला आपण लाईव्ह वॉटर मध्ये आणू शकतो. ज्याला मी म्हटलं जीवन ही जल, जल हे जीवन आहे. जुने लोक ज्यांनी जी म्हण लावली ना ती अशीच नाहीये. तर हे डिव्हाइस जे आहे हे या पद्धतीचं डिव्हाइस आहे आणि स्पेशली हे मेडिकल डिव्हाइस आहे. आता मी आधीच सांगितलं, मी कुठल्याही आरो तुमच्या समोर आणत नाहीये. कुठल्याही ज्या ठिकाणी आरोचे काम संपतात तिथून हे डिव्हाइसचे काम सुरू होतं. हे काय करतं, आता शाळेत तुम्ही मी शिकलोय एनोड आणि कॅथोडचा प्रकार की प्लस निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह.
निगेटिव्हकडे पॉझिटिव्ह अट्रॅक्ट होतं, पॉझिटिव्हकडे निगेटिव्ह अट्रॅक्ट होतं. हे आयोनाइज केलं जातं. आता काही लोकांनी अल्कलाईन वॉटर, जे आता नवीन पिढी आहे, इथं तरुण बसलेलेच आहेत, या तुम्ही ऐकलं असेल तुमच्या, आता सगळं ऑनलाईन बऱ्याच ठिकाणी आपण अल्कलाईन ऐकतो, पण अल्कलाईन जो विषय आहे, अल्कलाईन वॉटर याचे साईड इफेक्ट आपल्याला ऐकलेले असतील, परंतु हे अल्कलाईन वॉटर नाही, हे अल्कनाइज आहे. माझा ह्या शब्दावरती परत लक्षात ठेवा, कारण मे बी हे संपल्यानंतर परत मे बी अल्कलाईनच तुमच्या डोक्यात येईल, म्हणून मी अल्कनाइज इथं जोर देतोय. तर हे स्पेशली या पद्धतीचं पाणी जे आपलं नॉर्मल वॉटर आहे याला अल्कनाइज केलं जातं. आता हे जे डिव्हाइस आहे हे तुम्हाला मी सांगितलं 74ला याचं इन्व्हेन्शन आलं, म्हणजे 24 वर्षाच्या रिसर्च नंतर तयार झालं. परंतु हे डिव्हाइस फक्त स्पेशली मेडिकल म्हणजे मोठ्या हॉस्पिटल जे आहेत त्या ठिकाणी याला लावण्यात आलं. आणि तिथल्या पेशंटवरती याची जेव्हा यूज सुरू झाला तर जवळपास 20 वर्ष हे ज्यावेळेस तिथे यूज झाला आणि त्यांनी बघितलं जपानमध्ये की हे याचे इतके मिरॅकल रिझल्ट, जे आपण मिरॅकल वॉटरचे बघितले, तिथल्या लोकांची जी लाईफ आहे की एक हेल्दी लाईफ, मरण प्रत्येकाला येणार आहे, जीवन आहे, जिवंत आहे तर त्याला मरण आहेच, परंतु जास्त काळ हेल्दी लाईफ, आजारमुक्त आयुष्य जगणं हे ते लोक जगतात. तसं इथल्या हॉस्पिटलमध्ये यांना रिझल्ट यायला लागले. लोकांवरती वेगवेगळे आजार बरे होण्यासाठी हे पाण्याने मदत केली. पाणी डायरेक्ट आजार बरे करत नाही, पण शरीराला हेल्दी करतं आणि आपलं शरीर आपले आजार बरे करतं. तर त्याच्यासाठी आणि म्हणून या डिव्हाइसला मेडिकल ग्रेड डिव्हाइस म्हणून सुद्धा डिक्लेअर झालं. याला तुम्हाला जर इथं बघता येत असेल 94 नंतर याला अवॉर्डही मिळालं, बेस्ट रिकमेंडेड ऑन डॉक्टर्स, आणि जे सायंटिस्ट यांनी सुद्धा याला रिकमेंड करायला सुरुवात केली. आणि ज्यावेळेस यांच्या लक्षात आलं की जर एवढं सुंदर आणि बेस्ट रिझल्ट देणारं मशीन डिव्हाइस जर हा प्रत्येकाच्या घरात गेला तर नॉर्मल लोकांनाही याचा बेनिफिट होईल. आणि म्हणून 94 पासून याला जनरल बाहेर मार्केटला याला सुरुवात झाली, पब्लिकमध्ये तुमच्या माझ्यापर्यंत याला डिस्ट्रीब्युशन सुरू झालं. आता हे डिव्हाइस काय करतंय की जी प्रॉपर्टी त्या मिरॅकल वॉटर मध्ये होती ती प्रॉपर्टी आपल्याला ह्या पाण्यात मिळाली पाहिजे. आता तुम्ही तुमच्या घरचे पाणी दिलेलंच आहे, राईट. हे पाणी याच्यामध्ये ह्या 4 प्रॉपर्टीज असल्या पाहिजे. जर ह्या 4 प्रॉपर्टीज जर असेल, यातली एकच प्रॉपर्टी असून चालणार नाही, आपल्याला 4ही हव्यात. 4 असेल तरच हे आपल्याला मिरॅकल वॉटर सारखा रिझल्ट येणार आहे. कुठल्या 4 प्रॉपर्टी? पहिली ऍक्टिव्ह हायड्रोजन, त्याच्यानंतर दुसरं अबंडन्स ऑफ अँटीऑक्सिडंट. आता अँटीऑक्सिडंट हा शब्द बऱ्याच लोकांना माहिती होता, काहींना, पण काही लोकांना याचा जास्त जो ऐकण्यात आला तो मागच्या 2020 मध्ये. प्रत्येकाला आपल्याला माहिती आहे कोविडमध्ये अँटीऑक्सिडंटचं महत्व किती आहे. अँटीऑक्सिडंट भाज्या, अँटीऑक्सिडंट फूड हे आपण बऱ्याच बघितलंय. त्याच्यानंतर अल्कनाइज, बघा मी आधी त्यावेळेस बोललो ना, इट इज अल्कनाइज वॉटर, हा शब्द लक्षात ठेवा, अल्कलाइन नाही. पीएच जो आहे पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन. आणि दुसरं सगळ्यात मेन जे आहे ते मायक्रो क्लस्टर. हे 4ही प्रॉपर्टीज जर असल्या तर नक्कीच हे पाणी आपल्याला आपली हेल्थ चांगली ठेवण्याला मदत करणार आहे. तर आता पहिली प्रॉपर्टी जी आहे ती बघू आपण की मिरॅकल ऍक्टिव्ह हायड्रोजन. आता हायड्रोजनचं तुम्हाला माहिती आहे जे स्ट्रक्चर सायन्स मध्ये आपण बघितलंय पहिला, तर त्याचा मॉलिक्यूल जो आहे तो 1, म्हणजे H2 आपण जो पाण्यामध्ये बघतो H2O. तुम्ही कॅल्शियमचं बघितलं, व्हिटॅमिन सी टॅबलेट, व्हिटॅमिन ई वगैरे, त्याचा मॉलिक्यूल पाहिला तर 431 साईज. आणि विचार करा तिथे 431 व्हिटॅमिन ई आणि तिथे हायड्रोजन 1, किती पटीने साईज चेंजेस आहेत. आणि म्हणून ज्यावेळेस या डिव्हाइस मधून आपण पाणी घेतो, म्हणजे तुम्ही कधी युट्यूबला जर बघितलं तर जिथं गंगोत्री त्या ठिकाणचा काही व्हिडिओ तुम्हाला मिळतील की पाणी हातात घेतल्यानंतर ते मिल्की कलर येतो त्याला, आणि एका फक्त 10 ते 15 सेकंदात ते परत पाण्याचा असा हा जो रंग आहे ना, असा ट्रान्सपरंट रंग होतो. म्हणजेच काय, तो मिल्की रंग जो आहे तो हायड्रोजन आहे. तो हायड्रोजन फक्त 15 ते 20 सेकंद राहतो, तो नंतर इमिजिएट हवेत हे होतो. तसं या डिव्हाइस मधून जे पाणी तुम्हाला मिळतं हे हायड्रोजन असलेलं पाणी. आणि हे पाणी दिवसातना ऍटलिस्ट 1 ग्लास वॉटर आपल्या बॉडीत गेलं पाहिजे, जेणेकरून आपली हेल्थ चांगली होईल. जाऊ शकतो आपण तिथे,
गंगोत्रीच्या ठिकाणी किंवा पीयूके मध्ये किंवा तिथलं पाणी हायड्रोजन वॉटर कंटिन्यू आपल्याला घेण्यासाठी ऍटलीस्ट डेली तरी नाही, पण ते पाणी आपल्या घरात जे तुमचं नळाचं पाणी किंवा तुमचं जे आता तुमच्या घरातलं पाणी, ह्या पाण्याला तुम्ही ऍक्टिव्ह हायड्रोजन मध्ये आणू शकता थ्रू दिस डिव्हाइस. म्हणून हा डिव्हाइस खूप महत्वाचा आहे. त्याचे जे फायदे बघितले हायड्रोजनचे, मी काही आता तुम्हाला यांना मी पाठवेल व्हॉट्सअपवर, मनोहरजींकडे पाठवतो. हायड्रोजन जर आपल्या बॉडीत गेला तर त्याचे काही मिरॅकल रिझल्ट आहेत जे आपल्या शरीराला, म्हणजे अगदी थोडक्यात बोललो तर जवळपास 516 सफरचंद जेव्हा तुम्ही खातात आणि त्याने जी हेल्थ तुम्हाला मिळते ती एका ग्लास हायड्रोजन वॉटर मध्ये मिळते. इव्हन 756 केळी किंवा तुमचं गाजर, 38 गाजर पॉसिबल आहे खायला डेली? नाही, कारण कॅलरीज, तुमचं कार्बोहायड्रेट्स, या सगळ्या गोष्टी तिथे येणार आहेत. मग हे पॉसिबल नाही, म्हणून आपल्याला ते जर बेनिफिट घ्यायचे असतील तर आपण एक ग्लास पिऊ शकतोय, है ना? राईट. दुसरी प्रॉपर्टी जी आहे ती अँटीऑक्सिडंट. आता अँटीऑक्सिडंट जर म्हटलं म्हणजे काय, ऑक्सिडेशन म्हणजे एखादी गोष्ट हवेशी संपर्कात आली त्याचं ऑक्सिडेशन होतं. लोखंडाला तुम्ही जंग लागलेला बघितलाय, म्हणजे काय, अँटी, त्याला ऑक्सिडाइज होणे. आणि शाळेमध्ये शिकलोय आपण हे की ऑक्सिडेशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. परत रिपीट होईल ना? यस, कारण का हे शब्द आपल्या शाळेमध्ये असतात पण आपल्या दैनंदिन रुटीन मध्ये कधी ऐकायला येत नाही, त्यामुळे आपण आपल्याला असं वाटतं की हे नवीन काय, पण जुनं रिकॉल होईल. म्हणून मी आधीच म्हटलं तुम्हाला माहिती त्या गोष्टी मी रिकॉल करणार आहे फक्त तुम्हाला. फळं बघा, भाज्या बघा, की ज्यावेळेस तुमच्या घरात असतात 2-4 दिवस तसंच राहिलं, हवेशी संपर्कात आले की ते ऑक्सिडाइज होतं, म्हणजे हळूहळू. पण हे कसं समजतं तुम्हाला? डोळ्याला दिसतं. आता बघा इथे माझ्याकडे काही तुम्ही तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये यूज होत असेल किंवा काही मुलं तुमचे वापरत असतील तर याचाही कलर आपण हे सगळं बघणार आहोत कशा पद्धतीने तुमचं पाणी. आता हे मी बॉटल आताच रस्त्यात येताना इथं शॉपमध्ये घेतली. बऱ्याच आपण फिरायला जातो त्यावेळेस आपण हे पाणी पितो, पर्याय नाही. 25 वर्षापूर्वी आपण आपल्या घरची वॉटर बॅग घेऊन जात होतो. माझ्या बालपणी मला शाळेत जाताना वॉटर बॅग मिळायची किंवा गावाला जाताना 5 लिटरची वॉटर बॅग असायची गळ्यातलं. आता लोकांना ते कॅरी करायला अवघड होतं. मग हे एक नवीन पद्धत सुरू झाली, पॅकेज वॉटर, आणि याचं प्रमाण प्रत्येकाकडे सुरू झालं. आता हे आपलं जे डिव्हाइस आहे यातनं आलेलं हे पाणी, आपण सगळे पाण्याची टेस्ट बघणार आहे. पाणी जिवंत आहे की काय? आता हे ऑक्सिडाइज म्हणजे काय की पाणी सुद्धा मृत होतं, मी आधीच तुम्हाला म्हटलं. याच्यात तुम्ही बघा कलर सगळा सारखा आहे. मला सांगा बरं यातलं कुठलं पाणी मृत झालेलं आहे किंवा ऑक्सिडाइज झालंय? पण तुम्ही भाजी किंवा हे काही वस्तू जर तुमच्याकडे असतील तर ह्या ऑक्सिडाइज होतात हे ओळखू शकता. म्हणजे घरातलं अन्न जे फ्रीज मध्ये न ठेवता जर तुम्ही बाहेर ठेवलं, आजचं अन्न उद्या दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत तुम्ही खाऊ शकता का? नाही ना. आता मॅडम तुम्ही पण सांगू शकता की तुमच्या घरी जर असं काही असेल तुम्ही कसं ओळखता ते खराब झाले? काही गोष्टी, एक म्हणजे डोळ्याला दिसायला ते दिसतंय तुम्हाला की सडतंय किंवा त्याचा स्मेल, यस स्मेल येतो. आणि दुसरं मेन म्हणजे की ते चिकट होतं, राईट. याच्यावरून तुमची ओळख होते की नाही आता हे खराब झालंय. पण हे पाणी जे आहे हे खराब झालंय कशावरून ओळखाल? कधी ऐकलं तर पाणी खराब होतं? यस, पाणी खराब होतं. सायन्स ते आणि ते प्रूव्ह करून मी तुम्हाला दाखवू शकतोय. याच्यासाठी ही ऑक्सिडायझेशनची टेस्ट आहे. म्हणजे आता माझ्याकडे पीएच लिटमस शाळेत केलं ना आपण, लिटमस पेपर प्रत्येकात, त्याच्यात आपल्याला पीएच समजला, राईट. त्याच्यानंतर हे पीएच ने पण टेस्ट करू. पण एक सगळ्यात मेन म्हणजे ऑक्सिडायझेशनचं जर टेस्ट बघितली तर एक मीटर येतं, ज्या मीटर मध्ये तुम्हाला एक इलेक्ट्रिक डिव्हाइस येतं ज्याच्यामध्ये मायनस आणि प्लस. प्लस कडे असेल तर हे सगळे कलर ट्रान्सपरंटच राहतील, आता जसे दिसत आहेत तसे. त्याच्यामध्ये तुमचं जंक फूड वगैरे जर टेस्ट केलं तुम्ही किंवा एक पॅकेज वॉटरही, तर तुम्हाला याचा कलर हे दिसेल ट्रान्सपरंट. आणि जर मायनस असेल, जे हेल्दी वॉटर ज्याला म्हटलं जातं, तर ते मायनस कडे जातं. त्याचं हे डिव्हाइस मायनस मध्ये आकडा दाखवतं. आणि जर समजा लिक्विड फॉर्म मध्ये जर टेस्ट केलं तर हे ORP लिक्विड येतं. याच्याने जर टेस्ट केलं तर याचा कलर बदलतो. जे जिवंत आहे ते तुम्हाला रेडिश पिंक कलर कडे त्याचा हे कलर जास्त डार्क पिंक येतो. आता आपण टेस्ट करू की हे वॉटर तुमचं ऑक्सिडायझेशन आहे की नाही. आता हे तर बघा, हे मी याच्यात
टाकतोय याच्यामध्ये. हे तुमच्या घरचं पाणी बघा, ऑक्सिडेशन. आणि हे माझ्या डिव्हाइस मधलं पाणी. तुमच्या समोर कलर तुम्हाला लक्षात येत असेल की आता तुम्ही आतापर्यंत जे पीत होतात ते कुठलं जिवंत पाणी पीत होतात की ज्याने डेड वॉटर पीत होतो आपण. हे ORP सायन्स सगळं प्रूव्ह करतं, फक्त आपण त्या नजरेने बघत नाही. या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते, राईट. दुसरं, जर सपोज आता हे जे पाणी आहे, ह्या पाण्यात जिवंत पाणी प्यायचं असेल, ज्याला आपण केंजन वॉटर मधून जे पाणी मिळतंय आपल्याला हेल्दी वॉटर, तर त्याच्यासाठी तुम्हाला एक तर 16 कप ग्रीन टी घ्यावे लागतील. आयदर तुम्हाला 1 कप ब्लूबेरीज 1 किलो आणि 5 किलो ब्रोकोली. पॉसिबल नाहीये. पण हेच जर आपण 1 ग्लास जर केंजन ग्लास वॉटर पाणी पिलं, केंजन पाणी, तर आपल्याला पूर्णपणे हेल्दी वॉटर आपल्याला मिळतंय, अँटीऑक्सिडंट आपल्याला मिळते. आणि तुमच्या समोर हा याचा तुम्हाला कलर लगेच लक्षात येत असेल पूर्णपणे, राईट. सो ही अँटीऑक्सिडंटची पहिली आपल्याला कळलं की पाणी मृत होतं, लक्षात आलं असेल. इवन डॉक्टर रॉबर्ट, अमेरिकन डॉक्टर आहेत, आणि यांचं किलिंग कॅन्सर, यांचं जे पुस्तक आहे किलिंग कॅन्सर नॉट पीपल, लोकांना नका मारू, कॅन्सरला मारा. कॅन्सर होऊ नये याच्यासाठी प्रिकॉशन घ्या. कॅन्सर शब्द काही लोकांनी पूर्वी ऐकलाही नव्हता, आता तो सर्रास आपण ऐकतोय प्रत्येकाच्या घरामध्ये, बऱ्याच ठिकाणी. पण याच्या पुस्तकामध्ये जर तुम्ही बघितलं, हे पुस्तक ऑनलाईन पण मिळतं, तर याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे की कारमध्ये सगळ्यात एक्सपेन्सिव्ह कार रॉल्स रॉयस आहे, राईट. म्हणजे जी स्पेशल डिझाईन केली जाते, आणि काही ठराविकच लोक आहेत ते कॅपेबल असतील त्यांच्यासाठी ती कार मिळते. लाईक दॅट त्यांनी मिरॅकल वॉटरचं जसं आपल्याला सोर्स मिळतो, तसं ह्या डिव्हाइस मधून आपल्याला जिवंत पाणी मिळेल असं त्यांनी दिलंय. म्हणून त्याच्यासाठी त्यांनी केंजनची बरोबरी रॉल्स रॉयस बरोबर केलेली आहे. इतकी त्याची व्हॅल्यू आहे, लक्षात घ्या. हे डिव्हाइस सगळ्यांच्या नशिबात नाही, सगळ्यांच्या नशिबात नाहीये. हे फक्त त्याच व्यक्तीच्या नशिबात आहे जो व्यक्ती आपल्या हेल्थला प्रायोरिटी देतो, त्यालाच हे डिव्हाइस मिळू शकतं. कारण त्याच्यासाठी तेवढी इच्छाशक्ती लागते. म्हणून म्हटलं रॉल्स रॉयस सगळ्यांच्या नशिबात नाहीये, पण रॉल्स रॉयस मार्केटमध्ये आहे. तसं हे डिव्हाइस सगळ्यांच्या नशिबात नाहीये, पण हे डिव्हाइस मार्केटमध्ये आहे. डिपेंड करतं तुम्ही तुमच्या हेल्थला कसं बघताय त्याच्यावरती. कॅन्सरसाठी काही डाएट असतो, तर त्यांच्या पुस्तकातही दिलेले हे डाएट आहेत सगळे, की काय काय खाल्लं पाहिजे, काय प्रायोरिटी राईज. आणि यातली पहिली प्रायोरिटी तुम्हाला दिसते अल्कनाइज वॉटर. शब्द लक्षात घ्या, अल्कनाइज वॉटर. आणि तो मिळतोय आपल्याला केंजन वॉटर इथून. यस, पुढचं मी आता आपण बोललो पीएच, राईट. आता मी हे इकडे याच्यात हे करतो. पुन्हा आपण बघूया लिटमस पेपरचं. आपण सगळी टेस्ट केलेली होती. पाणी शरीरासाठी किती महत्वाचं आहे, ऍसिडिक वॉटर आपल्या शरीराला किती घातक आहे. आणि आता प्रत्येकाच्या घरामध्ये ऍसिडिटी ही कॉमन झालंय सरळ. म्हणजे आपण ती ऍसिडिटी आहे, मग काय आपलं टॅबलेट खाणं वगैरे हे सगळं बघतो. हे फ्री मध्ये मिळतं. बऱ्याच आता जंक फूड मुलांना सवय झालेली आहे. पण आता हे जे इथं आता बसलेत ना लहान मुलं, हे आता बघतील की किती पिणं योग्य की काय आहे ना. हे पाणी सुद्धा तुम्ही पिता, ते मी पितोय, बाहेर गेलो की आपण आतापर्यंत पितो, मी तरी पित होतो आतापर्यंत. पण जेव्हा मला हे कळलं ना, तेव्हापासून माझाही माइंड बदलला. आणि मे बी ही इन्फॉर्मेशन तुमच्याकडे आली की तुम्ही आता थोडासा विचार कराल याचा. आपण आता हे पाणी बघूया. आणि आणखी एक आता हे बॉटल मी टेस्ट करतो. हे काय आहे माहिती का, जे पाणी हे वॉटर मधनं आपल्याला हेल्दी वॉटर मिळतंय, त्याच्या व्यतिरिक्त जे साईडने वेस्ट वॉटर निघतं ते सुद्धा आपण बघू. म्हणजे तुमच्या माझ्या घरामध्ये जे पाणी हे येत होतं ना, याच्यातनं फिल्टर करून जे आपल्याला नकोय ते पाणी बाहेर काढलेले ते पण बघू आपण. ते ऍसिडिक आहे की नाहीये काय आपण बघूया. अरे
तुम्ही मी शाळेत असताना 7वी 8वी मध्ये 8वीत प्रयोग केलेला आहे लिटमस पेपरचा. आता माझ्याकडं एक हे लिक्विड आहे ज्याला पीएच लिक्विड म्हटलं जातं. हे जर बघितलं, पूर्ण नीट लक्ष द्या, कलर बघा, ही स्केल आहे आपल्या समोर. ग्रीन जे आहे हे नॉर्मल आहे, जो आपल्या शरीराचा बाय बर्थ पीएच असतो, जो 7.36 to 7.4 हा पीएच असतो. याच्यापेक्षा खाली जर गेला पीएच 6 कडे, तर ग्रीन, येलो, ऑरेंज कडे कलर असला की तो या कलरचं म्हणजे कमी फिगर म्हटली की ती आपल्याला घातक आहे, ऍसिडिक आहे. आणि इथून ग्रीन पासून इकडे 7, 8, 9 to 14 पर्यंत असेल तर हा हेल्दी पीएच. हे जर आपण घेतलं तर आपल्याला शरीराला सगळ्यात बेनिफिशियल असतं. आता तुमच्या समोर हा कलर आलेला आहे. हा बाहेर आपण गेल्यावरती जे पाणी घेतोय 15-20 रुपयामध्ये बॉटल, पर्याय नसतो, पितो आपण. आणि दुसरं तुमच्या घरातलं, माझ्या घरातलं पाणी, कलर. आणि आता मी जे पितो रोज डेली ते पाणी, हे पाणी, आणि जे वेस्ट निघाले ते पाणी. डोळ्याला खूप सुंदर कलर दिसतात, तोंडाला पाणी सुटतं कलर बघून, परंतु हे कलर आपल्यासाठी घातकही असू शकतात. हे पाणी कसं आहे ते बघू. हे याचा पीएच बघा किती येतोय, डार्क, जवळपास 2 ते 3च्या मधला पीएच आहे, सगळ्यात घातक. आणि ज्या ऍक्च्युअली मला थोडस याच्याबद्दल अवेअरनेस आला होता 12 वर्षापूर्वी. मी म्हटलो आधी माझी इंट्रोडक्शन देताना की मी न्यूट्रास्युटिकल मध्ये काम करतो, बऱ्याच अनुभव. आणि त्यावेळेस कळतं, गेली आज 2011 पासून आजपर्यंत एक घोट या कुठल्याही अशा पद्धतीच्या याचा माझ्या बॉडीमध्ये नाही. कारण याचं मला त्याच महत्व समजलं की हे आपल्या शरीराला किती घातक आहे. आणि आता तुम्हाला दिसते किती ऍसिडिक आहे. तुम्ही मी जे पाणी बाहेर पितोय त्याचा पीएच, त्याचा कलर जवळपास 4 ते 5च्या आत आहे, हे सुद्धा. आणि मॅडम आता तुम्ही जे तुमच्या घरातलं पाणी दिलं, हा जरी तुम्हाला थोडासा ग्रीनिश टोन दिसत असेल, आपण थोडस याला मिक्स करूया म्हणजे प्रॉपर तुम्हाला कलर लक्षात येईल. हा डार्क ग्रीन नाही आहे, परंतु पोपटी येलोइश कलर आहे, म्हणजे जवळपास 5.5 ते 6च्या आत. हे सुद्धा ऍसिडिक आहे. म्हणजे बघा, जे फूड तुम्ही मी खातोय, तुमच्या घरात जे बनवलं जातंय, ऍसिडिक मसाले युज होतात, त्याच्यामध्ये बऱ्याच भाज्या असतात, त्यात मसाले पडतात, ते सगळं ऍसिडिक असतं. प्लस ते ज्या पाण्यात बनवतात तुम्ही, ते पाणी सुद्धा ऍसिडिक आहे. डेफिनेटली ऍसिडिटी वाढणार आहे. आणि ऍसिडिटी हे कॅन्सरचं मेन कारण आहे. तुमच्या वाचनात आलंच असेल व्हॉट्सअपवरती. आणि आज मी जे पाणी पितोय, जे पाणी मी तुम्हाला सांगतोय, जे जिवंत पाणी आहे, जे आपल्यासाठी सगळ्यांसाठी हेल्दी वॉटर आहे, त्याचा कलर, त्याचा पीएच जवळपास 9.5, म्हणजे 9.5 ते 10 पीएच ह्या ठिकाणी हे पाणी. आणि ह्या पाण्यातलं जे ऍसिड होतं, जे टॅप वॉटर माझ्याकडे जे पाणी येतं त्यातनं जे ऍसिड वॉटर आहे ते यात बाहेर निघालेलं हे तुमच्या समोर जे ऍसिडिक आहे, राईट. आता इथे काही लोकांचा प्रश्न असेल की सर, जर आम्ही हे पाणी जर घेतलं तर आम्हाला याची सवय होईल का? मग आमच्या बॉडीला जर सवय झाली तर मग आम्ही काय करायचं? पण दुसरं पाणी आम्हाला सुटेल का? शरीर इतकं सुंदर बनवलंय ना देवाने. आणि पाणी हे असं आहे की ते आपल्या बॉडीमध्ये कुठल्याही एरियात जा, ते इमिजिएट सूट करतं. आपण लगेच त्याला मॅच होऊन जातो. म्हणजे आता तुम्ही इथं नाशिकमध्ये आहात, या ठिकाणी तुम्ही राहतात, पण समजा 1 महिना 2 महिने तुम्ही कुठेतरी बाहेर गावी गेलात, समजा फॉर एक्झाम्पल, समजा तुमची बदली झाली, तुम्ही पुण्यात गेलात राहायला, इथून पाणी तुम्ही किती वेळा नेणार तिथे? नाही ना पॉसिबल. तुमचं शरीर तिथल्या पाण्याला हे करेल, ऍडजस्ट करेल. आणि यालाच परिवर्तन म्हटलं जातं, यालाच आपलं शरीर तिथे ऍडजस्ट करणं म्हटलं जातं. तसंच आता हे पाणी तुम्ही बऱ्याच वेळा बाहेर गेलात, तर आता मी तुम्हाला दाखवतो बघा. हे जे पाणी आहे तुमचं, बाहेर कंटिन्यू तुम्ही जर गेलात, हे पाणी पिलं तर ह्या पाण्याने काय होतं, हे पाणी काय होतं आता मी तुम्हाला जस्ट दाखवतो. प्रत्येकाच्या शरीरामध्ये हे पाणी आहे. आपण असं करूया, मी तुम्हाला दाखवतो की हे जर तुमच्या शरीरामध्ये आलं, काय फरक पडतोय का? हे पाणी तुमचं ऍसिडिक वॉटर जरी बदल झाला, काही फरक पडतोय? नथिंग. हे तर घातकच आहे, राईट. म्हणजे हे जर बाहेर गेलो आपण, तर हे पाण्याचा आपल्या शरीरावरती कुठलाही परिणाम होत नाही. हा,
समजा आता फिरून फिरून तुम्ही बाहेर गावी किती राहणार, 100 दिवस बाहेर गेलात, 365 दिवसापैकी 100 दिवस गेलात, पण ऍटलिस्ट 265 दिवस तर तुम्ही तुमच्या घरचं पाणी पिणार आहात. पुन्हा आपण ते टेस्ट करूया. समजा तुम्ही बाहेर गेला, तुमच्या शरीराला बाहेरचं पाणी तुमच्या शरीरामध्ये आहे आणि हे पाणी तुमच्या शरीराला काय इफेक्ट करतं, राईट. पुन्हा आपण हेल्दी बॉडीकडे. सो दिस मला सांगायचा उद्देश एकच आहे, मेसेज एकच आहे की तुम्हाला कुठल्याही पाण्याची सवय होत नाही, कारण तुम्ही हेल्दी वॉटर कंटिन्यू परत पिणार आहात. म्हणजे असं नाही की हेच कॅरी करत घेऊन फिरायचं. हा, जाऊ शकता घेऊन, कारण जे डिव्हाइस आहे, जे मशीन आहे ते खूप इझी हँडलिंग आहे. 5-5.5 किलो वेट आहे. तुम्ही एका बॅग मध्ये टाकलं, घेऊन जाऊ शकता. फिटिंग खूप सोपी आहे, त्यामुळे तुम्ही त्याला इझी यूज करू शकता. सो हा एक प्रकार तुमच्या लक्षात आला. बाहेर गेल्यानंतर मी बाहेरचं जरी पाणी पिलं आणि पुन्हा मी केंजन वॉटर जर प्यायला सुरुवात केली तर मला ह्या बाहेरच्या पाण्याचा काही दुष्परिणाम होणार नाही. हा, पण केंजन वॉटर न पिता जर कंटिन्यू हे पाणी पित राहिलात तर तुमच्या लक्षात आलंय ऍसिडिक वॉटर तुम्ही पित होता, ऍसिडिटी परत वाढणार आहे, राईट. आता हे सगळं फूड, जंक फूड वगैरे डोळ्याला दिसायला खूप सुंदर दिसतं, तोंडाला पाणी सुटतं. हे जिभेची जी चव आहे ना, बऱ्याच वेळा आपण फक्त याच्यासाठी खातो. पण एक वाक्य कायम लक्षात ठेवा, जे मी ऐकलं होतं, मला खूप अपील करून गेलं. जे जिभेसाठी चांगलं, जिभेला आवडतं, ते शरीरासाठी घातक असतं, आणि जे शरीरासाठी चांगलं असतं ते जिभेला आवडत नाही. हे लक्षात घ्या. हे जे अल्कलाईन दिसतंय ना, हे सगळं आपल्या शरीराला चांगलं आहे, पण जेव्हा आपण हे खायला बसतो, बऱ्याच घरामध्ये असा विषय, मुलं हे खायलाच तयार नाही, फ्रूट खायला तयार नाही, हिरव्या पालेभाज्या खात नाही. येस मॅडम, करेक्ट, तुम्ही जे म्हणता तुमच्या घरात बिलकुल. कारण मुलांना, बऱ्याचशा गृहिणींचा हाच एक प्रॉब्लेम आहे की सर मी घरात हे बनवते, मी हे करते, माझ्या मुलाला पण मुलंच खात नाही, कारण ते हेल्दी आहे परंतु त्यांना आवडत नाही. का तर त्याची चव नाही. पाण्याला काय, हेल्दी वॉटर द्या, पाण्याची चव लागणार नाही त्यांना. असे ते नॉर्मल हे पाणी पित होते, त्याच्या जागेवर आता फक्त पाणी बदलायचं. म्हणून आधीची स्लाइड सगळ्या स्टार्टची होती, चेंज युअर वॉटर, चेंज युअर लाईफ. इथे आपण बघूया की कॅन्सर टिश्यूज आर ऍसिडिक आणि हेल्दी टिश्यूज आर अल्कलाईन. या एका वाक्यातच लक्षात येतंय की नॉर्मली तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये कॅन्सर टिश्यूज असतात, कॅन्सर सेल असतात, परंतु हे फर्स्ट अँड सेकंड स्टेजला असतात. याला जर अजून जसं तुमची एखाद्या गाडीमध्ये फ्युएल मिळतं ना, की ती गाडी चांगलं फ्युएल असलं की ती गाडी मस्त पळते, राईट. तसं शरीरातला कॅन्सरला जर वर उसळायचं असेल तर त्याच्यासाठी ऍसिडिक टिश्यू जर असेल तर तुमचा कॅन्सर वर येतो. आणि जर बॉडीमध्ये अल्कलाईन टिश्यूज जर असतील, बॉडी अल्कलाईन असेल, तर हा कॅन्सर कधीही उसळून येणार नाही. मग ज्या लोकांना शरीरामध्ये आपल्यापासून कॅन्सर दूर ठेवायचं जर असेल तर त्यांनी मी नक्कीच रिकमेंड करेल अल्कलाईन वॉटर आपल्या शरीरात घेणे गरजेचे. आणि याचं महत्व तेव्हाच कळतं जेव्हा आपल्या आजूबाजूचे लोक आपण बघतो. कारण कॅन्सर असा विषय नसतं, पूर्वी एवढा नव्हता, आणि असला तरी आपल्याला माहिती की ज्या लोकांना तंबाखू, सिगरेट वगैरे जे टोबॅको रिलेटेड जे काही प्रोडक्ट्स आहेत याच्यामुळे कॅन्सर होतो. पण आता तसं राहिलं नाहीये. कितीतरी लेडीज आहेत ज्यांनी आयुष्यात कधी सुपारी खाल्ली नाही, कितीतरी जेंट्स आहेत ज्यांनी आयुष्यात कधी तंबाखू, गुटखा, सिगरेटला हात लावला नाहीये, आणि आपण बघतोय की त्यांना कॅन्सर झालेला आहे बिकॉज ऑफ हायली मेडिकेशन, जे काही गोळ्या औषधं आपण घेतोय, आणि दुसरं म्हणजे ऍसिडिटी. हे जे काही आपलं जेवण चाललंय, खाणं, तुम्ही पहिल्या स्लाइडला बघितलं की जे काही ऍसिडिक फूड, हा जो लाईफस्टाईल बदलली ना, याच्यामुळे आपल्याला हे सगळे डिसीज इथे होतात. आता दुसरं आणखी हा जो तुम्हाला एक चार्ट दिसतोय की ऍसिडोसिस सायकल, शब्द नवीन असेल काही लोकांसाठी, पण हे तुमच्या परिचयात मी सोप्या भाषेत तुम्हाला समजावून सांगतो. व्हॉट इज द ऍसिडोसिस. आता हे जे सायकल हे ऍसिडोसिस सायकल जे आहे, यामुळे काय होतं की तुमच्या माझ्या शरीरात जर ऍसिडिटी झाली, मी तुमच्यातला म्हणून मी माझा शब्द वापरतो बरं का, तुमचं माझं शरीर, पण मी आज अल्कलाईन वॉटर प्यायला सुरुवात केलेली आहे. ऍसिडोसिस हे जे सायकल आहे, ज्यावेळेस ऍसिडिटी होते त्यावेळेस आपलं ब्लडचा पीएच मी तुम्हाला सांगितलं नॉर्मल 7.3
7.36 to 7.4 असतो. पण जर ब्लडचा विषयच निघाला तर थोडा विषय वेगळा. रक्त आपल्या शरीरात कुठे तयार होतं हा जर पॉइंट जर विचारला तर काय सांगता येईल कोणाला? अन्न पचनाचं माहिती आहे, श्वास लंग्स मध्ये होतो, हृदय सगळीकडे पाठवतो, किडनी रक्त फिल्टर करतं, हे सगळ्यांना माहिती आहे. पण रक्त तयार कुठे होतं नाही. मी सांगतो, नॉनव्हेज खाणारे कोणी असेल तर त्यांच्या लवकर लक्षात येईल. हड्डी असते ना, हड्डी, त्याच्या आतमध्ये बघा ब्राऊन कलरचा एक घट्ट पदार्थ असतो ज्याला बोन मॅरो म्हटलं जातं. आणि हा बोन मॅरो या ठिकाणी रक्त तयार होतं. आणि हे रक्त जगामध्ये असं कुठलंच डिव्हाइस नाही की जे डिव्हाइस रक्त तयार करू शकतं, म्हणून आपल्याला डोनेट करावं लागतं. आजपर्यंत सायन्स इतकी प्रगती केली आहे पण रक्त तयार करू शकलं नाही. आणि म्हणून हा खूप महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, रक्त तुम्हाला रेडीमेड विकत घेता येत नाही, मशीन डिव्हाइस विकत मिळणार नाही कुठेही. कारण तुमचं माझं शरीर रक्त त्या बोन मॅरो मध्ये तयार करतं. पण तो बोन मॅरो आणि ते हाडं ठिसूळ कसे होतात ते बिकॉज ऑफ ऍसिडिसिस. हे जे सायकल हे आणि शरीरामध्ये ज्यावेळेस तुमची ऍसिड लेवल वाढते तर शरीर स्वतःहून स्वतःला मेंटेन करतं. आणि त्यावेळेस ते जे ऍसिडिक लेवल, लिव्हरची नाही बॉडीची, ऍसिडिक लेवल जेव्हा हाय होते, ऍसिडिक लेवल वाढते, तिला मेंटेन करायला ते रक्तातलं कॅल्शियम चोरतं. हाडात रक्त जे आहे ते हाडातलं कॅल्शियम चोरतं. आणि जे कॅल्शियम चोरल्यामुळे काय होतं, हाडं ठिसूळ होतात. मग बऱ्याचशा लेडीज आणि खास करून लेडीज, मेलपेक्षा लेडीजला कॅल्शियम डेफिशियन्सी लवकर होते. कारण बरेच सिस्टम लेडीजच्या काही डे टू डे रुटीन्स आहेत आणि नॅचरल काही गोष्टी आहेत जे मी आता कॉमन बोलत नाही, पण तरी सुद्धा सगळे लेडीज समजू शकतात. जे 4 days प्रॉब्लेम्स आहेत, ब्लड फ्लो असेल किंवा काय, यामुळे रक्त शरीरात कमी होतं आणि अशा वेळेस हाडं ठिसूळ होतात. त्यावेळेस वेगवेगळे आजार होतात. आता याच्यावर आपल्याला तेवढं वेळेचं बंधन असल्यामुळे डिटेलमध्ये जात नाही. मी ही स्लाइड तुम्हाला पाठवून देईल, तुम्ही हे नीट वाचलं की तुम्हाला लक्षात येईल की हे सायकल जर ब्रेक करायचं असेल तर याला एकच पर्याय, अल्कलाइन वॉटर. म्हणजे जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये हे सायकल ब्रेक झालं, ऍसिड लेवल जी आहे, ऍसिडिटी लेवल खाली आली, तुमच्या शरीरातली चोरी थांबणं हे महत्वाचं आहे. लक्षात घ्या, कॅल्शियमची जी चोरी आहे ती जर थांबली तरच तुमचं शरीर हेल्दी होईल. नाहीतर आपण कॅन्सरच्या मार्गाकडे, 2 मार्ग आहेत, एक म्हणजे हेल्दी लाईफ आणि एक म्हणजे डिसीज लाईफ. डिसीज घेऊन जगायचं का हेल्दी लाईफ कडे जायचं, चॉईस इज युअर. माझं काम आहे मार्ग दाखवणे, चॉईस तुमची आहे, चालणं न चालणं. हे त्याचे आपल्याला इथे बरेच काही ऍसिडमुळे निगेटिव्ह इफेक्ट जे काही बॉडीवर होतात ते आजार, ही पण स्लाइड मी पाठवतो, तुमच्या डोळ्यासमोर लगेच वाचता येईल काही लोकांना. त्यानंतर दुर्बिणीने ऑपरेशन करणं, आता सगळ्यांकडे ऐकतोय आपण कोलोनोस्कॉपी. जगामध्ये ज्या व्यक्तीने हा डिव्हाइस शोधला ते म्हणजे डॉक्टर हिरोमी. डॉक्टर हिरोमी यांनी तो डिव्हाइस शोधला आहे आणि बऱ्याच ठिकाणी आता ते कोलोनोस्कॉपी पाहिलंय. यांच्याही ह्या पुस्तकात द एन्झाईम फॅक्टर ह्या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलंय पेज नंबर 59. याच्यावरही त्यांनी लिहिलं आहे की केंजन वॉटर इन माय न्यूयॉर्क मेडिकल ऑफिस. म्हणजे त्यांच्या ऑफिसमध्ये केंजन डिव्हाइस लागलाय. जो विचार करा, एवढ्या जगातल्या टॉप व्यक्तीच्या घरी हा डिव्हाइस लागलाय, त्याच्या ऑफिसमध्ये हा डिव्हाइस लागलाय आणि ते स्वतः हे वॉटर कन्झ्युम करतात. बिकॉज ऑफ या वॉटरमुळे जे आपल्याला हेल्थ मिळते हेच महत्व त्यांनाही आहे आणि आज तुम्हाला माहिती होतंय. सो ही व्यक्ती सुद्धा ही केंजन वॉटर युज करते. त्यांचे काही व्हिडिओज आहेत, युट्यूबला जर गेलात तर तुम्हाला मिळेलच, पण त्यातले काही क्लिप्स मी तुमच्या समोर दाखवतोय. कोलोनोस्कॉपीमुळे मिळालेले. 45 वर्षाची लेडीज आहे आणि तिला ब्रेस्ट कॅन्सर झालेला होता. त्यावेळेस तिच्या कोलोन मधलं हे बिफोर केंजन वॉटर घेण्याच्या आधीचा हा फोटो आहे. तुम्हाला दिसतंय किती आतनं खराब आहे. आणि नंतर जास्त कंटिन्यू केलं 3 months, आफ्टर 3 months इथे हा फोटो. यावरनं तुम्हाला लक्षात येत असेल, मी बाहेरून तर खूप काळजी घेतो. बऱ्याच लेडीज तर मस्त बाहेरून सुंदर दिसावं, शरीर चांगलं राहावं म्हणून पार्लर मध्ये जातो, बाहेरून क्लीन करतो, रोज आपण आंघोळ करतो. आतून कोण क्लीन करेल? आपण काही ब्रश टाकून क्लीन नाही करू शकत. आयदर कुठलं लिक्विड टाकलं आणि बाबा झालं, सर्फ टाकला की कपडे धुतो, तसं क्लीन नाही करता येत ना.
नाही मॅम, जोग नाही, पण यस, असं तर ऑप्शन नाही आहे ना तुमच्या माझ्याकडे, राईट. पण हे वॉटर आहे की जे तुम्हाला आतून क्लीन करतं, हेल्दी करतं. आणि त्याचे प्रूफ इथे एक 65 इयर ओल्ड लेडी आहे, ओल्ड. आणि इथे बघा जे स्मोकर असतात ना त्यांचं सुद्धा बघा काय कंडिशन आहे. कॅन्सरचं जे आपण ट्रीटमेंट करतो त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे की बऱ्याच ट्रीटमेंट केल्या जातात आणि त्याच्यामध्ये शरीराचे बरेच पार्ट जळतात अक्षरशः. तर हे आधीचे ट्रीटमेंटचे आहेत या ठिकाणी. आणि ह्या ठिकाणी तुम्हाला जे वॉटर त्यांनी हेल्दी पिलंय आफ्टर 3 months. यस, तुम्हाला मी आधी एक मीटरचा तुम्हाला डेमो दाखवला होता, राईट. की ज्या डेमो मध्ये तुम्ही बघितलं की हे जे ORP लिक्विड दाखवलं सांगितलं टाकलं होतं आपण, तर त्या याच्यामध्ये बघितलं होतं की मायनस कडे जर असलं वॉटर तर त्यावेळेस आपलं शरीर आपल्याला हेल्दी सेल देतं. आणि जसं प्लस कडे ऍसिडिक कडे जाते तर व्होल्टेज हा जो प्रकार आहे, शरीराचा व्होल्टेज खूप महत्वाचा, सेल व्होल्टेज खूप महत्वाचा आहे की जे हिलिंग करायला, म्हणजे शरीर स्वतःहून स्वतःला हील करतं, बरं करतं, हे तर माहिती आहे. पण याच्या मागचं सायन्स आहे व्होल्टेज, सेल व्होल्टेज असतो. आणि तो जर मायनस कडे असला तर इट इज अ हेल्दी, प्लस कडे गेला तर इट इज अ अनहेल्दी. तर याच्यातले काही प्रकार तुम्हाला सांगतो मी की नॉर्मल जर बघितलं तुम्ही, नॉर्मल अडल्ट जे आहेत यांचं जर बघितलं तर 7.44 त्याला -20 हा सेल व्होल्टेज असतो. आणि सेल पीएच जो आहे, पीएच लिक्विड हे जे आता कलर दिसतात हे 7.4. पण जसं जसं तुम्ही याला बेस लेवल कडे येतात ना तर 0 आणि तुमचं हा समजा 0 असेल सेल व्होल्टेज आणि पीएच जर 7 असेल तर चेंज पोलॅरिटी इथून चेंज व्हायला सुरुवात होते. आणि जसं आपण प्लस कडे जाऊ, तुमचं सेल व्होल्टेज जर प्लस कडे असेल आणि ज्यास तुमचं शरीराचा पीएच हा 6.91 म्हणजे जस्ट 7चा विचार करा किती फक्त पॉइंट मध्ये, हे पॉइंट मध्ये झाल्यानंतर सुद्धा इथे आपण या लेवलकडे जातो. आणि जर तो 6.48 म्हणजे 6.5 ला जर पीएच गेला तर आपण कॅन्सर कडे जातो. कॅन्सर डिटेक्ट, म्हणजे आधी म्हटलं प्रत्येकाच्या शरीरात कॅन्सर सेल आहे, परंतु त्याला जे फ्युएल लागतं कॅन्सर वर येण्यासाठी, कॅन्सर बुस्ट होण्यासाठी, तर त्यावेळेस सेल आपला पीएच हा जर तुमचा 6.4 म्हणजे ऍसिडिक, म्हणजे ज्या लोकांना ऍसिडिटी आहे त्यांनी हा नक्कीच विचार करा. ही स्लाइड खूप महत्वाची त्यांच्यासाठी. मी ज्यावेळेस हे बघितलं माझ्या घरातही ऍसिडिटी होती, अख्खी रात्र झोपलो नाही साहेब. मे बी इथे बसणाऱ्यांना झोप जाईल त्यांची आज. आता एक पुढचं आणखी सगळ्यात मेन म्हणजे मायक्रो क्लस्टर. मायक्रो क्लस्टर प्रकार काय आहे आणि कसं आहे आपण ते थोडंसं बघूया. ह्या वॉटरमध्ये मी तुम्हाला सांगितलं 4 टेस्ट आहेत, 4 प्रॉपर्टीज आहेत या पाण्यामध्ये. मायक्रो क्लस्टर काय करतं, शरीरामध्ये अब्झॉर्प्शन हा एक प्रकार असतो, बरोबर. बऱ्याच घरामध्ये बऱ्याच लेडीज असे म्हणतात तुमच्या मुलाला मी खूप काही खायला घालते पण त्याची तब्येतच सुधरत नाही. आहे अडचण काही लोकांना, बऱ्याच लेडीजला पण असा विषय असेल बाबा आम्ही खूप त्याला हे खाऊ घाल ते खाऊ घाल, काजू बदाम, पण हेल्थ काही सुधरत नाही. ज्या टीनेज मध्ये ज्या मुली आहेत, आता आई वडिलांना प्रश्न पडतो त्यांच्या लग्नाचा, मुलीची तब्येत चांगली दिसली तर लग्न चांगलं स्थळ येईल, पण मुलीच्या तब्येतीसाठी वाटेल तेवढा पैसा खर्चायला तयार आहे. फक्त सोल्युशन सांगा. अहो कितीही काही खाऊ घाला तब्येत वाढणार नाही. कारण का, त्यांचं शरीर तुम्ही खाऊ तर घालता ते, पण ते शरीराच्या हातात आहे ना ते किती अब्झॉर्ब करायचं, राईट. बरेच जण प्रवासात जातात, पाणी पितात, परंतु ते अब्झॉर्ब होत नाही. आता ते अब्झॉर्प्शन कसं आहे ते आपण आता इथे बघूया. ह्या स्लाइड मध्ये तुम्हाला लक्षात येईल की नॉर्मल वॉटर जेव्हा पितो त्याचा जो क्लस्टर असतो ना तो 15 ते 20 मॉलिक्युलर मध्ये असतो, म्हणजे या साईजचा असतो. आणि दुसरं ज्यावेळेस केंजन वॉटर जे अल्कनाइज वॉटर तुमच्या इथे आहे तर हे वॉटरचा पीएच आहे 4 to 6 मॉलिक्युलर. म्हणजे बॉडीमध्ये असे काही पार्ट आहेत, अशा काही जागा आहेत, 15 जागा आहेत ज्याला ज्याला सेलमध्ये अब्झॉर्प्शनची जी जागा आहे त्या 15 अशा जागा आहेत. त्याच्यातल्या 8 जागा ज्या किडनीमध्ये आहेत, बाकी डोळ्यामध्ये, स्किन मध्ये अब्झॉर्प्शन सिस्टम आहे.
हे जे रेड कलर मध्ये दिसतंय ना, हे तुमचे नॉर्मल वॉटर जे आहे ते, तर हे बाहेरच राहतं, हे अब्झॉर्ब होत नाही. म्हणजे जवळपास जर तुम्ही याचं नीट बघितलं तर हा फक्त 80% जो आहे हा बाहेर राहतो, 20% फक्त अब्झॉर्ब होतो. म्हणजे नॉर्मल वॉटर जर मी 1 लिटर जर प्यायचं म्हटलं तर माझं शरीर त्याला हायड्रेशन जे म्हणतो ना आपण, ऍब्झॉर्प्शन, तर हे फक्त 200 ml होणार आहे. आणि जर मी केंजन वॉटर पिलं तर हे पूर्णपणे क्लस्टर बारीक नॉर्मल असला, याच्यामुळे काय होतं, ऍब्झॉर्प्शन जास्त होतं. तुम्ही हे स्लाइड मध्ये तुमच्या लक्षात येईल 45% ते 95% तुमचं हे वॉटर ऍब्झॉर्ब होतं. आता याचा एक छोटासा डेमो मी तुम्हाला दाखवतो ऍब्झॉर्प्शनचा. बऱ्याच वेळा बघा, तुम्ही आपण अन्न बनवतो घरामध्ये, बऱ्याच लेडीज आहे, तुम्ही नॉर्मल कुठल्या पाण्यात, या तुमच्या घरच्या पाण्यात बनवतात, राईट. हे पाणी तुमच्या भाज्यांमधलं शेवटी विटॅमिन, मिनरल्स हे तुम्हाला हवेत ना, हे जेवणात ना मिळणार आहे. तर ते किती ऍब्झॉर्ब होतं आणि तुमच्या शरीराला किती लागतं हे इथं दिसेल. आणि ते जर तुम्ही केंजन वॉटर मध्ये जर बनवलं तर तुम्हाला ते किती ऍब्झॉर्ब होणार आहे ते आपल्याला एक छोट्याशा एका प्रयोग मधनं आपण बघणार आहोत. आपण एक ह्याच ग्लास मध्ये घेतो मी. आता हे एक वॉटर आहे, तुमच्या घरचं वॉटर मॅडम, आणि हे माझं वॉटर, राईट. याच्यात वेगवेगळं आपण काही टाकू शकलो असतो, परंतु एक सगळ्यात मेन जो घटक आहे, प्रत्येक गृहिणी प्रत्येक रोज डेली याच्याशी संपर्क येतो, जिरं. जिरं एक असं आहे, आपण असं समजूया त्याचा ऍब्झॉर्प्शन सिस्टम. म्हणजे जिरं जर मी आता ह्या पाण्यात जर टाकलं, हे तुमचं घरचं पाणी याच्यात टाकतोय, राईट. आता हे तुमचं पाणी या जिऱ्याला किती ऍब्झॉर्ब करतं आपण बघूया. आणि आता माझ्याकडचं केंजन वॉटर, राईट, दोघांचंही प्रमाण सारखंच टाकलंय. आता तुम्हाला याच्यामध्ये हा फरक तुमच्या डोळ्याला लाईव्ह दिसतोय. काय होतं, जोपर्यंत आपण ते सगळं दाखवत नाही, हे दाखवण्याचा उद्देश एकच आहे. बऱ्याच लोकांना तोंडी लक्षात येत नाही, पण जुनी म्हण आहे, हा सूर्य आणि हा जयद्रथ. खरं खोटं इथं समोरासमोर दाखवलं की इमिजिएट आपल्याला सोपं जातं, विश्वास बसायला सोपं जातं. कलर तुमच्या समोर आहे, जिरं एकच आहे, तुमच्या घरचं पाणी, आणि हे केंजन वॉटर. किती ऍब्झॉर्प्शन, हे मायक्रो क्लस्टर, राईट. म्हणजेच काय की तुम्ही जेव्हा स्वयंपाक या पाण्यात करतात तर त्या भाजी किंवा जे काही पदार्थाचं तुम्ही बनवताय त्यातले जे मिनरल्स, विटॅमिन्स, कार्बोहायड्रेट्स हे जितके ऍब्झॉर्ब होतील आणि त्यानंतर तुमच्या शरीरात गेलं, आणि हे पाणी जर तुम्ही पित असलात तर ऑटोमॅटिकली ते सगळे विटॅमिन्स, मिनरल तुम्हाला तुमच्या शरीराला पोहोचतील. म्हणजेच आता तुमच्या लक्षात आलं, जवळपास जर मी आता माझी मुलगी शाळेत जाते, शाळेत काय 1 लिटरची बॉटल नेते, परंतु बऱ्याच वेळा मुलं ते पूर्ण पित नाही, त्यामुळे डिहायड्रेशन बॉडी असते, बॉडीमध्ये तेवढं पाण्याचं प्रमाण येत नाही. आणि 1 लिटर मध्ये तुम्ही बघितलं की हे जर नॉर्मल वॉटर पिलं तर जवळपास फक्त 15 ते 20% ऍब्झॉर्प्शन आहे. म्हणजेच 200 ml वॉटर फक्त शरीराला मिळालं. तेच जर मी 1 लिटर केंजन वॉटर दिलं, जे की मायक्रो क्लस्टर आहे, या मायक्रो क्लस्टर मुळे 80% वॉटर तिची बॉडी ऍब्झॉर्ब करणार आहे. म्हणजे 800 ml तिची बॉडी ऍब्झॉर्ब करणार, राईट. आता जर 800 ml मला जर हे द्यायचं राहिलं असतं ना नॉर्मल वॉटर, तर मला 4 लिटर पाणी द्यावं लागलं असतं. हे माझे 1 लिटर पाण्यामध्ये काम होत आहे. म्हणजे कॅरी करायला सोपं तिला, आणि जो माझा उद्देश आहे की तिला जास्तीत जास्त वॉटर तिचं शरीर डिहायड्रेट नाही झालं पाहिजे, त्या हायड्रेशन मध्ये असलं पाहिजे, तो माझा उद्देशही साध्य होतोय. या दोन्ही गोष्टी आहे. उपयोग भरपूर आहे, चर्चा करायला बसलो तो वेळ पुरणार नाही, परंतु वेळेच्या बंधनमुळे मी मेन मुद्दे तुमच्यासमोर शेअर करतोय. तुम्ही हे जर बघितलं डॉक्टर कार्पेंटर, तर यांचं सुद्धा नॅचरोपॅथी मध्ये फिजिशियन आहेत, आणि यांनी सुद्धा रिकमेंड केलंय की केंजन वॉटर मध्ये सुपर चार्ज आहे. तुम्हाला हे सगळं, हे बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्या सायन्स एवढं स्टडी झालं ना, आज बघली 50 वर्ष हे डिव्हाइस मार्केटमध्ये.
विचार करा, जे डिव्हाइस 50 वर्ष म्हणजे त्याच्या आधी 24 वर्ष रिसर्च आणि मार्केटमध्ये ते पब्लिकवर तुमच्या माझ्या मनुष्यावरती त्याचा उपयोग 50 वर्षापासून चालू आहे. सो आणखी एक प्रकारे गृहिणींना सगळ्यात मोठा जो प्रश्न पडतो की आजकाल भाज्यांवरती फळांवरती पेस्टिसाइड मारलं जातं आणि त्याच्यामुळे वेगवेगळे आजार निर्माण होतात. मग मी माझ्या, कारण गृहिणीचं प्रत्येक लेडीजचा हा विषय असतो की मी माझ्या फॅमिलीला कसं हेल्दी ठेवू, आणि ही त्यांची जबाबदारी पण असते. मनापासून त्यांना असं वाटतं की मी काय करू काय नाही, पण ते जातात मार्केटला, सुंदर कलर चांगला काय दिसतंय, फ्रेश काय दिसतंय, फ्रेश भाजीपाला आणतात तुम्ही घरी, चांगलं निवडून आणतात, जे काही खराब असेल ते बाजूला राहतं, त्याही घरी आल्यावर निवडतात, सगळं स्वच्छ करतात, सगळं करतात. परंतु त्याच्यावरच हा जो प्रकार आता तुमच्या माझ्या सगळ्यांच्या समोर आलेला आहे, पेस्टिसाइड, हे कसं काढतात? त्याला काढायला, पेस्टिसाइड काढण्यासाठी काही माध्यम काहीच नाही. मी फक्त काय गरम पाण्यात उकळणार किंवा थोडं मिठाच्या पाण्यात ठेवणार असे प्रकार करत असाल, पण याने तुम्हाला काय वाटतंय? सगळं क्लीन होतंय, हे सगळं स्वच्छ होतंय? नथिंग. परंतु हे जे आहे ना पेस्टिसाइड, हे त्या झाडावरती टिकण्यासाठी म्हणा किंवा त्या झाडावरती ते जे पेस्टिसाइड जे टिकून राहण्यासाठी, चिटकण्यासाठी ऑइलचा वापर केला जातो, राईट. आणि मी याच्यासाठी ह्या डिव्हाइस मध्ये ना एक सगळ्यात मेन गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, हे एकच 9 pH चं वॉटर नाही, याच्यामध्ये वेगवेगळ्या pH चे वॉटर मिळतात आपल्याला. त्याच्यासाठी 11.5 pH चं पाणी आहे, हे पण त्याच्यामध्ये आपल्याला मिळतं. या पाण्यामधून आपण हे शरीरासाठी युज करायला हरकत नाही, पण डेली युजला नाहीये, आपण त्याला अगदी थोड्या प्रमाणात ते घेऊ शकतो. हेवी अल्कलाईन वॉटर आहे ते, त्याचा pH 11.5 pH असतो. परंतु हे क्लिन्झिंग म्हणून वापरता येतं, ज्याला आपण तुम्ही सब्जी वगैरे भाजी, हे जे पेस्टिसाइड आहे. पण मग हे बघायचं कसं? त्याचा एक छोटासा प्रयोग मी तुम्हाला दाखवतो. याचा एक छोटा प्रयोग आहे, त्याच्यावर तुम्हाला लक्षात येईल. बरेच पेस्टिसाइड साठी ऑइल वापरलं जातं, आणि हे ऑइल याच्यासाठी की जे पेस्टिसाइड म्हणजे कंटेन असतात ना, ते डायरेक्ट हवेच्या संपर्कात जर आले, जसं पाणी टाकतं त्यातले काही उडून जातात, तर ते उडू नये म्हणून त्याच्यामध्ये ऑइल वापरलं जातं. झाडाला व्यवस्थित चिटकलं पाहिजे, त्याच्यावरती त्याचा परिणाम झाडावर चांगला झाला पाहिजे म्हणून ते वापरलं जातं. तर आता हे मी ऑइल तुम्हाला दाखवतो आहे की हे ऑइल आपण थोड्या प्रमाणात याच्यात घेऊया, राईट. त्याच्यानंतर याच्यामध्ये एक ऑइल, हा तर विषय सगळ्यांनाच माहिती आहे, खास करून स्त्रिया इथे ज्या बसल्यात यांना सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही हे वॉटर वापरतात, राईट. हे पाणी स्वयंपाकाला रेग्युलर वापरतात. मॅडम तुमच्या घरचंच पाणी मी वापरलेलं आहे, काय झालंय बघा. ऑइल वरती आहे, पाणी आणि तेल कधी एकत्र होतं का? नाही ना. येस, पाणी खाली राहिलं, तेल वर आले. आता हेच आपण हे 11.5 pH चं जे पाणी आहे, याच्यात जर आपण एक साधारण 15 ते 10-15 मिनिटं 20 मिनिटं आपण भाज्या वगैरे त्यात ठेवल्या की ते कसं ऑइल काढतं, ते ऑइलचा मॉलिक्यूल कसा फाडतं, कसं मोकळं करतं, हे आपण याच्यात बघूया. तुमच्या डोळ्यासमोरचा दोघही फरक. इथे ऑइल जसं आहे तसंच राहिलं, इथे तुम्हाला दिसतंय ह्या पाण्यामध्ये एवढी ताकद आहे 11.5 pH चं, की ज्याने तुमचं ऑइलला ब्रेक केलं, सेपरेट केलं आणि त्या जागेवरनं मोकळं केलं. आणि याच्यामुळे तुम्हाला हेल्दी भाज्या, हेल्दी फ्रूट मिळणार आहे. इव्हन सगळ्यात मोठं आणखी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस तुम्ही नॉर्मल पाण्यात वॉश करतात आणि तेच जर तुम्ही ह्या पाण्यात वॉश केल्यानंतर त्या भाजीची चवीमध्ये पण फरक पडतो. तुम्हाला ओरिजिन चव मिळते. केंजेनचा अर्थच तो आहे, रिटर्न टू ओरिजिन. जे केंजेन नाव तुम्ही बघता ते, या डिव्हाइसला जापनीज वर्ड येतो, त्या जापनीज वर्डचं जे केंजेन नाव दिलंय ते जपानमध्ये त्यांच्या भाषेमध्ये त्याचा अर्थ जो आहे त्याला म्हटलं जातं पुन्हा पूर्व आहे त्या स्थितीमध्ये, म्हणजे ओरिजिन, नेचर. तर हे कलर वरनं तुम्हाला आता जो मी तुम्हाला प्रयोग दाखवला हा या ठिकाणी नॉर्मल टॅब मध्ये तुम्ही टमाटर वगैरे टाकले आणि 11.5 मध्ये, तर हे कशा पद्धतीने चेंजेस सगळं त्यातला ऑइल पेस्टिसाइड सगळं काढून क्लीन फूड तुम्हाला मिळतंय. यस. पार्लर मध्ये किती लेडीज जातात? सगळ्या
नॉर्मली 90% लेडीज अशा आहेत की त्यांचा ऍटलिस्ट एकदा तरी पार्लरमध्ये गेलेल्या आहेत आणि प्रत्येक स्त्रीला असं वाटतं माझं सौंदर्य अजून खूप काही सुंदर कसं होईल, त्याच्यासाठी टोनर वगैरे हे करतात। आता जो विषय मी तुम्हाला सांगतोय, आतापर्यंत तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या घरी आरो वगैरे असे काहीतरी मशिनरी लावले होते पाण्यासाठी, शुद्धीकरण वगैरे असं होता, पण तो किती घातक आहे हे आता तुम्हाला समजलंय। पण याच्यातनं काय होतंय, 30% पाणी तुम्हाला पिण्याच्या वापरण्याच्या कामाला मिळतं आणि 70% पाणी तुमचं वेस्ट वॉटर जातं, जे की तुमच्या वेस्ट पाईप मधून बाहेर नालीमध्ये वगैरे जात असेल, राईट? बरोबर बोलतोय? करेक्ट। पण ह्या ठिकाणी आता आपण थोड्यापूर्वी हे वेस्ट वॉटर आपण जे बोललो, हे वेस्ट वॉटर नाही, आता हे तुमच्या शरीरासाठी हेल्दी पण आहे। कसं ते सांगतो। कारण ज्यावेळेस तुम्ही हे पाणी घेतात ह्या डिव्हाइस मधून, तुम्हाला 70% हे आपल्याला पाहिजे त्या पीएचचं पाणी घेता येतं आणि जे वेस्ट वॉटर आपण म्हणतोय ते जे पाणी आहे, जसं हे 8.5 पीएचचं मिळालं तर हे आपल्याला 6.5 पीएचचं जे पाणी येतंय बाहेर आपल्याला, हे आपल्याला शरीरासाठी हेल्दी आहे, स्किनसाठी हेल्दी आहे। कारण आपलं शरीर आतून जरी अल्कलाईन असलं तरी बाहेरून आपल्या त्वचेचा जो पीएच आहे हा 6 आहे, तर याला आपल्या शरीराचं याला स्किन ही ऍसिडिक आहे आणि याच्यासाठी हे पाणी हेल्दी आहे। म्हणजे हे पाणी तुम्ही आंघोळीला वापरू शकता, तुमच्या केसांसाठी हे सगळ्यात हेल्दी आहे। बरेच सेलिब्रिटी लोक बघा, तुम्ही युट्यूबला वगैरे जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की जे पॅकेज वॉटर आहे ना, हे ऍसिडिक, आपण बघितलं ना डेमो मध्ये पहिले आधी बघितलं हे पाणी किती ऍसिडिक आहे, याचा पीएच 6च्या जवळपास होता, 5.5-6। तर हे पाणी आंघोळीसाठी ते 20-20 लिटरचे कॅन मागवतात, कारण त्वचा हेल्दी राहते, स्किन सॉफ्ट राहते आणि हे पाणी तुम्हाला वाया जाणार नाहीये, हे तुमच्या यूजसाठी, म्हणजे यातला एकूण एक थेंब हा तुमच्या माझ्या प्रत्येक फॅमिलीसाठी उपयुक्त आहे। यातलं कुठलंच पाणी वाया जात नाही। 70% तुम्हाला चांगलं पिण्यासाठी पाणी मिळणार आहे, युज करण्यासाठी मिळणार आहे आणि स्किन साठी जर हवं असेल तर 30% जे बाहेर येणार आहे ते वॉटर मिळणार आहे। याच्यामध्ये स्प्रे पंप पण आहे, तुम्ही त्याला युज करू शकता। याच्यात 2.5 पीएचचं पण वॉटर जे आहे ते मिळतं। ज्यावेळेस 11.5 पीएचचं पाणी आपण काढतो त्यावेळेस 2.5 पीएचचं जे पाणी बाहेर वेस्ट म्हणून येतं ना, ते तुमचं सॅनिटायझरचं काम करतं। त्याच्यानंतर टोनर, बऱ्याच स्त्रिया चेहऱ्यावरती मारायला युज करतात, चेहरा फ्रेश राहतो आणि तुम्हाला कोणाला डेमो नंतर ट्राय करायचं असेल तर आहे माझ्याकडे, की याच्यातनं जे पाणी बाहेर आलं तुम्हाला मी दाखवू शकतो स्प्रे मारून चेहऱ्यावरती कसं चेहरा, ते हे आपण बघतो। इव्हन जे त्वचेचे आजार आहे त्याच्यासाठी हे वॉटर आपल्याला युज करता येतं, जे काही पांढरे डाग म्हणा किंवा सोरायसिस आहे, ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला हे पाण्याचे, आणि याचे बरेच असे रिझल्ट आहेत। मे बी आता मनोहर सरांनी मला तुमच्याशी इंट्रोड्यूस केलं, मी त्यांना पाठवतो, ते सगळे फोटो तुम्हाला पाठवतील याचे रिझल्ट। आता ह्या डिव्हाइस मध्ये एक्झॅक्टली फंक्शन कसं असतं, हे डिव्हाइस काय आहे, या डिव्हाइस मध्ये काय काय आहे, थोडी उत्सुकता असेल, एवढं जर हेल्दी आहे तर हे डिव्हाइस नक्की काय करतं। त्या डिव्हाइस मध्ये कुठेही टँक वगैरे नाही, या डिव्हाइस मध्ये ह्या प्लॅटिनियम आणि टिटॅनियमच्या प्लेट आहेत, प्लॅटिनम कोटेड टिटॅनियम। आता हे जे दोन धातू आहे टिटॅनियम आणि प्लॅटिनम, हे जगातले सगळ्यात म्हणजे सोन्यापेक्षा पण महाग आहे ना। तर हे ह्या हाताच्या पंजासारखे एवढ्या साईजच्या ह्या प्लेट्स आहेत, याच्यामध्ये इलेक्ट्रो सिस्टम तयार होते आणि इलेक्ट्रो सिस्टमने हे तुमचं पाणी आयोनाइज केलं जातं आणि मग ते आपल्याला या ठिकाणी बाहेर येऊन आपल्याला मिळतं। 2 होल असतात, एक जे आहे की या ठिकाणी तुम्हाला जे दिसतंय की मायनस जे आहे ते पाणी इथं पिण्यासाठी मिळतंय, युज करायसाठी, आणि जे प्लस आहे जे ऍसिडिक आहे ते या प्लस कडे होऊन याचं वेगळ्या नोझल मधनं हे तुम्हाला हे वॉटर मिळते, ज्याला आतापर्यंत आपण वेस्ट वॉटर म्हटलं, पण हे सुद्धा हेल्दी आहे त्वचेसाठी, तुमच्या एक्सटर्नल यूज साठी हे पाणी युज करू शकतो, राईट। सो 100% इथलं प्रत्येक पाण्याचा थेंब हा तुमच्या शरीराला हेल्दीच ठेवणार आहे। ह्या डिव्हाइस मधून आपल्याला एकच प्रकारचं पाणी मिळेल असं नाही। आता तुमच्याकडे जे वॉटर होते मॅडम, हे एकच प्रकारचं पाणी देत होतं, तेही ऍसिडिक मिळत होतं पाणी तुम्हाला डोळ्याला दिसायला सुंदर होतं, पण टेस्ट आपण ज्या बघितल्या सायंटिफिकली हे तुमच्या शरीरासाठी घातक, आणि हे डोळ्याला दिसायला जरी चांगलं असेल तर हे एकाच प्रकारचा पीएच, ज्याचा पीएच 5.5 ते 6 पीएच आपण बघितला, परंतु हे डिव्हाइस जर तुमच्या घरी लागलं तर या डिव्हाइस मधून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पीएच चे पाणी आपल्याला काढता येतात,
त्यातलं हे जे कलर दिसतोय तुम्हाला ग्रीन, हा तुम्हाला क्लीन वॉटर 7 pH चा आहे, जो आपला बाय बर्थ आपला पीएच होता. ते पाणी आपल्याला इथं मिळतंय. तुम्ही इनपुट कुठलंही द्या, पीएच तुम्हाला हाच मिळणार आहे, राईट. आणि घरामध्ये जर 5 वर्षापेक्षा लहान वयाची मुलं असतील तर यांना हे अल्कलाइन वॉटर द्यायची गरज नाहीये, कारण त्यांचा नॅचरल बाय बर्थ पीएच जो आहे तो 7 आहे. त्याला डिस्टर्ब करू नका. त्याच्यासाठी त्यांना 7 pH चं पाणी आपण देऊ शकतोय. इवन 8.5, 9, 9.5 ह्या पीएच जे पाणी आहे हे आपण तुम्ही स्वयंपाकाला युज करू शकता, पिण्याला युज करू शकतात, डेली युजला ते पाणी युज करू शकतात. जर तुम्हाला काही जसं क्लीन करायचं आहे, सब्जी वगैरे क्लीन, त्याच्यासाठी हे 11.5 pH चं पाणी आपण युज करू शकतोय. इवन 11.5चं केलं की लगेच त्याच्याच बरोबर तुम्हाला 2.5 pH चे पाणी इथं मिळते, जे की सॅनिटायझर आपण युज करू शकतो. आणि दुसरं तुम्हाला 6 pH चं पण पाणी मिळतंय, जे टोनर म्हणून युज करता येतं, राईट. सो दिस 5 टाइप्स ऑफ वॉटर आपल्याला याच्यातनं वेगवेगळ्या पद्धतीने मिळू शकतात. डिव्हाइस एकच आहे, इनपुट एक आहे, पण आउटपुट जे पाणी मिळणार आहे ते वेगवेगळ्या पीएच आपल्याला मिळणार आहे. आता हे जे मशीन आहे हे कुठे आणि कसं बनतंय थोडक्यात सांगतो. हा डिव्हाइस आधीच्या सुरुवातीला सांगितला 1974 याचा रिसर्च झाला, आणि त्यानंतर 74 ते आज 2024 जवळपास 50 वर्ष कंप्लीट झालेले आहे. आणि लास्ट 50 इयर्स हे डिव्हाइस जापनीज कंपनी आहे. जापनीज कंपनी, जापानचं जर कुठलंही प्रोडक्ट, जापान जगाच्या सगळ्यात मागे होता ज्या बॉम्बस्फोट झाला, पण आज जापान जगाच्या सगळ्यात पुढे. जपान मधलं डिव्हाइस, जापानचं त्या लोकांचं टेक्निक काय, त्यांचं मला एक वैशिष्ट्य मी वाचण्यात माझ्यात आलं होतं, आणि मला एक ते लोक कधीच सॅटिस्फाईड नसतात. म्हणजे त्यांनी एखादी चेअर बनवली ना की ती चेअर बनली की ते आणखी परत विचार करतात की याहून मी आणखी काय चांगलं बनवेल, अजून चांगलं, अजून चांगलं, अजून चांगलं. आणि यामुळे काय झालं, ते जगाच्या खूप पुढे गेले टेक्नॉलॉजीमध्ये. आणि आज लोकांना एक मनही त्यामुळे तयार झाली की जो खुदा बनाता है वो जापान बनाता है. दोघांमध्ये देवाची बरोबरी नाही करत, परंतु की जापानची जी क्वालिटी आहे ती सगळ्यात हाय लेवलला असते. दुसरं पेटेंटेड टेक्नॉलॉजी, सॉलिड प्लेट. बघा काही वेळेस तुम्हाला असंही ऐकायला येईल की मार्केटमध्ये पण असे काही प्रोडक्ट आहे वगैरे, पण हे पेटेंटेड आहे त्यामुळे याची कॉपी होणार नाही, याच्यासारखं सेम डिव्हाइस मिळणार नाही. मे बी प्लेट तुम्हाला ऐकायला मिळेल टिटॅनियमच्या, पण त्या जाळीदार असते आणि जाळीमध्ये घाण अटकते. तुमच्याकडे ते हे असेल कूलर, त्याच्या जाळीमध्ये तुम्हाला माहिती क्षार अडकले की काय होतं, नंतर काही दिवसांनी जाळी ब्रेक होते. सेम गोष्ट त्या प्लेटही तशा होणार, पण ह्या सॉलिड प्लेट आहेत आपल्याकडे, म्हणून मी इथे मुद्दाम ब्रॅकेटमध्ये टाकले सॉलिड प्लेट, राईट. दुसरं ओईएम. ओईएम म्हणजे काय, ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर. हे कुठे बाहेरून हा पार्ट आणला, तो पार्ट आणला आणि ते असेंबल करून दिलं असं नाही. जेही पार्ट असेल त्यातला एकूण एक नट स्वतः कंपनी त्यांच्याच एकाच ठिकाणी एका फॅक्टरीमध्ये हे डिव्हाइस तयार होतं. हा वॉटर क्वालिटी असोसिएशन ग्लोबल सील सर्टिफाईड, गोल्ड सील. त्याच्यानंतर मेडिकल डिव्हाइस ISO 13485. आता ISO 1385 म्हणजे काय, हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस ऑपरेशन थिएटरमध्ये जे डिव्हाइस असतात किंवा तुमचं जे आपण MRI, CT स्कॅन म्हणतो, तुमच्या माझ्यासारखा व्यक्ती घेऊ शकतो का? हा, पैसे असतील तर आपल्याला असं वाटेल ते महाग असेल म्हणून घेता येत नाही, तसं नाहीये. आपल्याकडे ती डिग्री लागते आणि त्या पद्धतीचं नॉलेज पाहिजे तरच आपण ते डिव्हाइस घेऊ शकतो, तर आपल्याला ते अलाउ आहे असतं. परंतु हा डिव्हाइस मेडिकल डिव्हाइस याच्यामुळे झाला की तो तेवढा त्या ग्रेडचा डिव्हाइस आहे, मेडिकली तो अप्रूव्ड आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, याची लाईफ 2-5 वर्षाची नाहीये, हे आता लावलं आणि 5 वर्ष चाललं नाहीये, 25 वर्ष, एक जनरेशन. म्हणजे आज जर हे तुम्ही जर लावलं तर हे तुम्ही तुमच्या पिढ्यांना देणार आहे. आज ह्या हॉलमध्ये आपण बसलो, इथे भरपूर काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस लागलेले आहेत. एकही डिव्हाइस असा नाहीये जो तुम्ही तुमच्या फॅमिलीला, पुढच्या जनरेशनला युज करायला देईल. मला सांगा, इथं बसल्यापैकी त्यांच्या वडिलांनी जो डिव्हाइस घेतला होता टीव्ही, आज आहे तुमच्या घरात? नाही. पुढच्या जनरेशनला तो टीव्ही मिळत पण नाहीये. हे डिव्हाइसची लाईफच आहे
की जी 25 वर्ष म्हणजे आज घेतल्यानंतर तुम्ही तर युज करणारच आहे, पण तुमची पुढची पिढी सुद्धा त्याला युज करेल इतकी त्याची लाईफ आहे. 5 इयर्स वॉरंटी आहे. हे सगळे सर्टिफिकेशन आहे एनर्जिकचे, जे की त्यातलं मी जे तुम्हाला आता बोललो मेडिकल प्रूफ 13485. सो जे काय आता तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची होती हे दिली. त्यातले हे डिव्हाइस वेगवेगळ्या पद्धतीचे, त्यातले 4 प्लेटचं डिव्हाइस आहे. त्याच्यानंतर 7 प्लेट आहे. 7 प्लेटच आहे, फक्त प्लॅटिनम कोटेड आहे. त्याच्यानंतर दुसरं 8 प्लेट आहे आणि 12 प्लेट आहे. आता हे प्लेट का वाढल्या? फॅमिलीच्या साईज नुसार. परंतु मॅक्झिमम आतापर्यंत आम्ही जे काही आमच्या ग्रुपमध्ये म्हणा किंवा नॉर्मली जास्तीत जास्त 80% जे डिव्हाइस पब्लिक प्रेफर करतात ते SD501 हा जो आहे 2,77,000. आता 2,77,000 ऐकल्याबरोबर काही लोकांचे डोळे जरा थोडे मोठे झाले है ना. कारण त्याचं कारण आहे ऑब्व्हियसली प्रत्येकाला प्राइस पाहून जरा थोडं असं वाटतं की पाण्यासाठी एवढे पैसे मोजायचे का. शेवटी विषय आला तो तुमच्या हेल्थचा. ज्यावेळेस एखादी हेल्थ बिघडते, कुठलाही व्यक्ती असो तो पैशाकडे बघत नाही. त्यावेळेस डॉक्टरला सांगतो वाटेल तेवढे घ्या पण माणसाला वाचवा. त्या लेवलला जाण्यापेक्षा आधीच जर प्रिकॉशन घेतली तर, आणि मी नक्कीच तुम्हाला सांगतो ह्याची लाईफ 25 वर्षाने जर आपण बघितलं ते डिव्हाइस तुमच्या माझ्यासाठी खूप स्वस्त डिव्हाइस आहे. कारण 25 वर्षाचा विचार करतो, एका वर्षाचा विचार केला तर डेफिनेटली डिव्हाइस तुम्हाला महाग वाटेल. किंवा तुम्ही ज्या गोष्टीशी कम्पेअर करता ते तुमच्या घरात जे डिव्हाइस लागलेले त्याची लाईफ 3 ते 5 वर्षाची असते. त्या 3 ते 5 वर्षाच्या डिव्हाइसशी जर कम्पेअर केलं तर हे महाग वाटेल, पण त्याची याची बरोबरी होऊच शकत नाही. कारण मी आधीच पहिले सुरुवातीला सांगितलं की जिथे तुमच्या घरात आता जो डिव्हाइस आहे त्याचं जिथं कार्य संपतं तिथून पुढे याचं कार्य सुरू होतं. म्हणून 25 वर्षाचा जर विचार केला तर जवळपास एका वर्षाला 11,000 रुपये लागतात. आणि वर्षाच्या 11,000 प्रमाणे जर कॅल्क्युलेट केलं 365 दिवस तर या 31 रुपये पर डे, 31 रुपीज. कितीतरी लोक आहेत, बरेच असे काही शोक आहेत या 30 रुपयापेक्षा काही पटीने पैसा दिवसाला खर्च करतात. दुसरी महत्वाची, एका फॅमिलीत जर 4 लोक असतील तर 31 रुपयाला जर आपण डिवाइड केलं तर जवळपास 8 रुपये पर फॅमिली. आणि फॅमिलीत 4 लोक असेल तर त्यानुसार जर कॅल्क्युलेशन केलं तर पर मेंबर 8 रुपये आले. आणि जर तुमचं एक व्यक्ती जर 4 लिटर पाणी दिवसाला पित असेल तर साधारण 2 रुपये लिटर. आणि जर आता इथेच जर आपण थोडस विचार केला की हे जे लक्झरी आयटम आहेत हे खरंच आपल्याला हेल्दी लाईफ देणार आहे का, आपलं आयुष्य वाढवणार आहे का, हे घरात आलं तर डेफिनेटली प्रेस्टिजियस आहे. समाजात प्रेस्टिज वाढतं. ज्याच्या घरापुढे कार असली की ते थोडस अभिमान वाटतो आपल्याला. या गोष्टी नक्कीच असल्या पाहिजे. परंतु याच्याही पलीकडे प्रायोरिटी पहिली हेल्थ आहे. याच्याने गाडीने काय तुमची कारने हेल्थ तुमची सुधारणार आहे, किंवा तुमच्या घरात बाईक बुलेट आली तर हेल्थ सुधारणार आहे, किंवा तुम्ही आयफोन घेतला तर हेल्थ सुधारणार आहे का? नथिंग. परंतु पहिली प्रायोरिटी जर तुम्ही डिव्हाइसला दिली तर तुमची आणि तुमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीची हेल्थ नक्कीच चांगली राहील, हेल्दी राहील. हेच मी तरी आश्वासन देऊ शकतो. जर राईट डायरेक्शनने तुम्ही हे प्रोडक्ट वापरलं, हे डिव्हाइस यूज केलं, तुमच्या घरामध्ये आनंदी वातावरण, हेल्दी लाईफ नक्कीच राहील. सो थँक्यू. जे मला सांगायचं होतं हे मी तुमच्या समोर मांडलंय. निर्णय तुमच्या हातात आहे. थँक्यू. टाइम 1 वाजून मी क्लोज केलं. म्हणजे झालं समजा